लोचनी 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 रूप पाहता 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 लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडे 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 तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा जय
जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम जय राम शोभल माझ्या गावाचं मंदिर शोभल विठ्ठल रखमाई घरी दारी विठ्ठल रखुमाई घरी दारी विठ्ठल रखुमाई घरी दारी पुंडलिका परी मुले गोजिरी कुंडलिक परी मुले गोजिरी पुंडलिका परी मुले गोजिरी यांना सेवेचं फुल मी वाहिल यांना सेवेचं फुल मी वाहिल माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल हो माझं गावचं मंदिर शोभल जीवा भावान जव मी पाहिलं जीवा भावान जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल उद्योगी जन हे सर्व पुजारी उद्योगी जन हे सर्व पुजारी उद्योगी जन हे सर्व पुजारी पूजा तयाची मानदारी पूजा तयाची इमानदार पूजा तयाची मानदारी यांना प्रेमाचं मरुत पाजल यांना प्रेमाचं मरुत पाजल माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल हो माझं गावचं मंदिर जीवा भावान जव मी पाहिलं जीवा भावान जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल व्यसनाधीन हे राक्षस होते व्यसनाधीन जे राक्षस होते व्यसनाधीन हे राक्षस होते संघटनेचे करुणी पालके संघटनेचे करुणी पालके संघटनेचे करुणी पालके आता खोट नाट नाही राहील आता खोट नाट नाही राहील माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल हो माझं गावचं मंदिर जीवा भावान जव मी पाहिलं जीवा भावान जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल शिक्षण देऊन केली दिवाळी शिक्षण देऊन केली दिवाळी शिक्षण देऊन केली दिवाळी केली दिवाळी केली दिवाळी अज्ञानाची करुणी होडी अज्ञानाची करुणी होडी अज्ञानाची करुणी होडी दास तुकड्या मने मन रंगल दास तुकड्या मने मन रंगल माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल हो माझं गावचं मंदिर जीवा भावान जव मी पाहिलं जीवा भावान जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर शोभल
जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हॅलो जय जय विठोबार कुमाई हॅलो जय जय विठोबार आजच्या या कीर्तनाचे युवा कीर्तनकार युवा राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री आशिष महाराज यांचं स्वागत जीवन भाऊ स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय जय विठोबार कुमार 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 विठोबार कुमार जय जय 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 विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार आणि हा कार्यक्रम म्हणून आहे. यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे श्री वैभवभाऊ हिवरकर मंगरूळ निवासी यांचा उल्लेख कालपण महाराजांनी केला होता. यांचं यूट्यूब चॅनल आहे नादमधूर. महाराजांना आणि आपल्याला जोडणारा दुवा म्हणजे वैभवभाऊ हिवरकर. सर्वप्रथम त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या, जे की आपली शूटिंग घेऊन कॅमेरा शूटिंग यांचं चालू आहे. त्यांचं स्वागत राजू भोयर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. व पुढील कार्यक्रम आता चालू. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो थोडा इको कमी करा याचा इको कमी करा आता. आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेलं भजन सर्वांच्या परिचयाचं आहे नाही का. तुम्ही सर्व म्हणतात नाही भजन सर्वांच्या परिचयाचं आहे आणि याच्यातून कीर्तन समजून घ्यायचं आहे. महाराज त्या भजनात सांगितलं, जीवा भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं, विठ्ठल रकुमाई घरी दारी पुंडलिक हे मुले भोजे, यांना सेवेचं फुल मी वाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. उद्योगी जन हे सर्व पुजारी पूजा तयाची मानदारी, आता यांना प्रेमाचं अमृत पाजलं माझं गावचं मंदिर शोभलं. लक्षात ठेवा, महाराजांनी 4 चरणाचं भजन तुम्हा मला दिलेलं आहे आणि या 4 चरणामधून आजचं कीर्तन आपल्याला निरूपण करायचं आहे. तरी सर्वांनी एक वेळा गजर होईल, सर्वांनी भजन करा, कीर्तनाला सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा टाळी. विठ्ठल हा
विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज वैराग्य मूर्त गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज सभी साधु संतन की बोलो भारत माता की नमः पार्वती पते हर हर महादेव विठ्ठल विठ्ठल परम पूजनीय श्री गुरुदेव चराचरात वास करणारे श्री गुरुदेव शक्ती वेळ लागले जगाला देव म्हणती धोंड्याला हा गाडगे महाराजांचा शब्द आहे महाराज की या जगाला वेळ लागलं बा कुणाचं देवाचं वेळ लागलं आणि तुम्ही आम्ही एखाद्या धातूमध्ये एखाद्या दगडामध्ये एखाद्या लाकडामध्ये एखाद्या सोन्या चांदीच्या धातूमध्ये तुम्ही आम्ही देव शोधून राहिलो तो त्याच्यात देव आहे का मग देव तरी आहे कुठे रे बाबा ते गाडगे बाबा सांगतात की वेळ लागले जगाला देव म्हणती धोंड्याला अरे देव दगडात नाही देव दगडात नाही देव लाकडात नाही देव देवडात नाही तर देव मानसात आहे महाराज एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग त्याच पद्धतीनं देव मानसात आहे देव रंजल्या गांजल्यांमध्ये आहे तो देव तुम्हा आम्हाला दिसला पाहिजे त्या गाडगे बाबाची आज आपल्या गावामध्ये 69वी पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी होत असतं गेल्या 7 वर्षापासून हा आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या गावात सुरू आहे याच्या काही 15-20 दिवसाच्या अगोदर गुरुमाऊली वंदनीय महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा पार पडला आनंदाची गोष्ट आहे दोन्ही कार्यक्रम आपल्या गावात असते आणि महाराजांचे संतांचे विचारच त्याच्यासाठी आहे महाराज कशासाठी आहे आपल्या गावी वावे भजन कीर्तन जेणे जागृत होती वृद्ध तरुण स्त्रिया मुली सकळ सज्जन कार्य करीते ग्रामाचे कशासाठी आहे महाराज भजन कशासाठी आहे कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून हे तुमच्या आमच्या उद्धारा करता तुमच्या आमच्या आम्ही निर्भय पदापर्यंत पोचलो पाहिजे आम्ही सर्वोत्तम पदापर्यंत गेलो पाहिजे त्याच्याकरता महाराजांनी भजन सांगितलं त्याच्याकरता कीर्तन आहे कारण गाडगे बाबांनी तेच काम केलं महाराज दिवसभर त्यांच्या आयुष्यामध्ये तेच काम केलं दिवसभर अख्खा गाव झाडला आणि त्याच गावामध्ये रात्री हातात 2 दगड घेऊन महाराज भजन केलं गाडगे बाबा म्हणत गाडगे बाबांचं वाक्य आहे महाराज की ज्या घरामध्ये बाईला देवाचं ध्यान आहे ज्या घरामध्ये माणसाला दारूचं ध्यान आहे ते घर बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही काय म्हणलं महाराजांनी ज्या घरात बाईला देवाचं ध्यान आहे आणि ज्या घरामध्ये माणसाला दारूचं ध्यान आहे ते घर बरबाद झाल्याशिवाय राहणार सत्य आहे महाराज परिस्थिती कारण व्यसनाच्या आहारी मंडळी गेले आणि तुम्ही आम्ही मूर्ती पूजेमध्ये अडकला आता कुठंतरी ही मूर्ती पूजा बाजूला सारून या सत्संगामध्ये यावं लागेल महाराज आणि या सत्संगामध्ये आल्यानंतर एकच दिसते काय दिसते जीवा भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभल मंदिर गावात आहे पण मंदिरातच नाही जात महाराज महाराजांनी सांगितलं पंढरपूरची वारी करण्या लांब लांब का जाता इथेच येऊन सदा बसावे वाटत से भगवंता कदाचित वारी चुकली तरी महाराज काही हरकत नाही पण जन्म देणाऱ्या आईवडिलाची आणि गावाच्या मंदिरात तुम्हा आम्हाला जाता आलं पाहिजे महाराज जिथपर्यंत गावातल्या मंदिराकडे तुम्ही जीव आणि भाव लावून पाहणार नाही तिथपर्यंत गावाच्या मंदिराला शोभा येईल का मावशी येणार नाही कोण जाणार तुमच्या आमच्याशिवाय म्हणून आम्ही कदाचित गेलो पाहिजे आणि तिथल्या देवाचं दर्शन घेता आलं पाहिजे तो देव काय सांगतो
हे आम्हाला अनुभवता आलं पाहिजे महाराज. कारण तुकडोजी बाबांनी सांगितलं की देवाला पालखीत मांडलं आणि फिरवून राहिलो. देवाला खुर्चीवर फोटो ठेवला आणि डोक्यावर खुर्ची घेऊन अख्खा गाव फिरवून राहिलो. पण संतांचे विचार समजले नाही. संताला पालखीत बसवू नका, पण संतांनी सांगितलं ते मात्र ऐका. मोठं प्रमाण आहे वंदनीय महाराजांचं. एका भजनात सांगतात, संतन को पूजो नहीं बात सुनो, 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 पैरों पर झुको नहीं बात सुनो, संतों के वाणी पर अमल करो, संतों की वाणी पर अमल करो, पैरों पर झुको नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं बात सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो. महाराजांनी सांगितलं संतन को पूजो नाही बात सुनो. संतांची पूजा चालू आहे, पण संतांनी सांगितलेलं ऐकून कोणीच नाही राहिलं महाराज. हे संतांचं वर्म पुढे नेण्यासाठी आणि संतांचे शब्द तुम्हाला ऐकण्यासाठी आजची सेवा आहे महाराज. आजच्या कीर्तनाला लोक भक्कम लोक आहे, प्रेमळ लोक आहे. तुमच्या गावचे साखरा या गावचे 3 पार्टीचे लोक आहे महाराज या ठिकाणी. आज किती? 3. तुम्ही म्हणाल भलतेच महाराज उभे केले. 3 पार्टीचे लोक सांगून राहिले. हे काय काही ए पोरांनो, तुमच्या गावची पिसप खूप हुशार आहे महाराज. माझ्याकडे फक्त लक्षात द्या, 3 पार्टीचे लोक आहे महाराज. इथं काही पंजा हे आलं नाही बरं. हे भलते पक्ष आले नाही, वेगळ्या पद्धतीचे लोक. ऐकून घ्या, 3 प्रकारचे लोक, 3 पक्षाचे लोक. खालच्या पक्षाचे लोक, पहिली पार्टी 18 वर्षापासून खालील पोरं. वैभव भाऊ 18 वर्षापासून जेवढे खाली पोरं आहे, जेवढ्या खाली मुली आहे तेवढे, हे पहिली पार्टी महाराज. दुसरी पार्टी 18 वर्षापासून वर, ज्यांचे पुढं मसनात गेले तिथपर्यंत पुरुष मंडळी. आणि तिसरी पार्टी महिला मंडळी 18 वर्षापासून वर. आता तुम्हाला माहीतच आहे, ज्यांचा निराधार सुरू झाला तिथपर्यंत काही विशेष नाही. तिन्ही पार्टीला शैलेश भाऊ आपण चेक करून घेऊ. मी माझ्या नेहमी प्रत्येक कीर्तनात लोकांना चेक करत असतो महाराज. हो, पहिलं पोरांनो, पहिली पार्टी आवाज द्या जोरात. 18 वर्षापासून खाली मुलं मुली, एक वेळा आवाज द्या. वैराग्य मूर्त गाडगे महाराज की. वा 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 वा. 4 दांड्या चार्जिंग आहे तुमच्या गावच्या पोराची. हो, पोरं कमीच आहे महाराज, पण आवाज गोड आहे. एक वेळा पुन्हा पोरांना आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा. आता पोरांनो तुम्ही शांत राहा. आता या कीर्तनातल्या तिसऱ्या पार्टीला आपण चेक करून घेऊ. 18 वर्षापासून वर पुरुष मंडळी, फक्त पुरुष मंडळी मोठ्याने आवाज द्या. पवन सुत हनुमान की. बाप्पा, ऐकू आला का तुम्हाला? जिरले का? पुरुष मंडळी वावर गेलं तर चालन, पण पावर नाही गेला पाहिजे. एक वेळा पुन्हा आवाज द्या. वैराग्य मूर्त गाडगे महाराज की. बाप्पा, आता 2 दांड्या आल्या, आवाज निघून नाही राहिला महाराज. सांग बाल्याची माय, बाल्याच्या बापाचा आवाज काढायचा का? फक्त तूच सांग. तू म्हणशील तर आता यायचा आवाज काढतो. फक्त हो म्हणे एक वेळा. काढायचा का आवाज? बोलत नाही का इकडल्या बाया? मोठ्याने सांगा ना मावशी. जेवण केलं का तुम्ही? बोलत चला. काढायचा का बाल्याच्या बापाचा आवाज? हो म्हणते बाई. आता पुरुष मंडळी आवाज निघला पाहिजे बरं. आता एका दणक्यात आवाज काढतो यायचा. या ठिकाणी जेवढे मर्द बसलेले आहे, हो चांगले ऐकत जाऊ बरं. या ठिकाणी जेवढे मर्द बसलेले आहेत त्या मर्दांनी फक्त आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा. आता आवाज आला. आता पाहू तिसरी पार्टी महिला मंडळ. हो,
वाजव आता आपला आवाज. आता आपला आवाज भलत्याच ठिकाणी निघते माय. हो इकडं नाही निघत. एक वेळा आवाज द्या. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की. काही काय बाया जय म्हणते, काही काय बाया जयच नाही म्हणत मला. उदाडल्यासारखं करते, उदाडल्यासारखं. जानबे म्हणत असून तुझ्यासारखे लई पाहिले आहे का नाही. आवाज द्या मावशी एक वेळा. जिजा माता की, रमा माता की. आता आवाज नाही निघत. उद्या किती वाजता महाप्रसाद आहे? 2-3 वाजता महाप्रसाद आहे. दडमल महाराज ना. हो मग 1.5 किलो भात. हो 1.5 किलो भात. अबे वरण आण बे. महाराज कुठं आवाज निघला पाहिजे वा आमचा. साधू संतांच्या पंगतीत आवाज निघला पाहिजे. साधू संतांच्या कीर्तनात, साधू संतांच्या भजनात आवाज निघला पाहिजे महाराज. साधू संतांच्या कीर्तनात, हरिपाठात, माऊलीच्या हरिपाठात तुम्हा आम्हाला नाचता आलं पाहिजे. नाही तर भलत्या ठिकाणी नाचतो महाराज. एका गावला गेलो, वंदनीय महाराजांचं अधिष्ठान पालखीत ठेवलं आणि त्या पालखी पुढं बाया कमरा हलवला. अरे कुठं काय करावं. संतांचं वाक्य अजून लोकांना समजलं नाही. संतों को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं बात सुनो. संतांनी पूजा करणं आता कमी करावं लागल महाराज. आणि संतांनी सांगितलेलं कर्म, संतांनी सांगितलेलं वर्म ऐकावं लागल. कारण खरा देव तिथं आहे. म्हणून आजचं भजन आहे. आणि भजनाच्या पहिल्या चरणामध्ये वंदनीय महाराज सांगतात. विठ्ठल रखुमाई घरदारी पुंडली काही मुले गोजिरी. पुंडली काही मुले गोजिरी. पुंडली काही मुले गोजिरी. त्यांना सेवेचा मुलामी पाजिल. त्यांना सेवेचा मुलामी पाजिल. माझं गावच मंदिर शोभल. माझं गावच मंदिर शोभल. माझं गावच मंदिर शोभल. जीवा भावाला जवानी पाहिलं. जीवा भावाला जवानी पाहिलं. माझं गावच मंदिर शोभल. माझं गावच मंदिर शोभल. माझं गावच मंदिर शोभल. पहिल्या चरणात सांगितलं मावशी. विठ्ठल रखुमाई घरी दारी आणि पुंडलिक ही मुले गोजिरी. विठ्ठल रखुमाई तुमच्या घरी आहे आणि दारी आहे. घरी असलेली म्हणजे जन्म देणारे माईबाप आणि दारात असलेले म्हणजे देव संत. शोधता आलं ना महाराज तर घरच्या जन्म देणाऱ्या मायबाबात विठ्ठल दिसल्याशिवाय राहत नाही. पण तो शोधता आला पाहिजे. तुम्ही आम्ही काय शोधतो महाराज माहिती आहे का? तुम्ही आम्ही टीव्ही बघता बघता अरे विराट कोहलीने किती रन काढले ते बघतो म्हणून आम्हाला बाप कधी दिसला नाही. तुम्ही आम्ही टीव्ही पाहता पाहता एखादी पिक्चर मध्ये सिनेमा काढणाऱ्याला हिरो हिरोईन दिसतो म्हणून तुम्हाला विठ्ठल आणि रखुमाई आमच्या जन्म देणाऱ्या बापामध्ये दिसला. हे कुठंतरी आम्हाला माहित आहे की अरे या क्रिकेटरनी एवढे एवढे रन काढले. पण तुला जगवण्यासाठी तुझ्या बापाने किती रन काढले असेल त्या वावरामध्ये. हे जर चित्र तुम्हाला आम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी संतांच्या संगतीत जावं लागेल महाराज. त्याच्याशिवाय चित्र दिसणार नाही. विठ्ठल रखुमाई घरी दारी पुंडलिक ही मुले गोजिरी. यांना सेवेचं फुल मी वाहिलं. माझं गावचं मंदिर शोभलं. जन्म देणाऱ्या मायबाबाची जर सेवा झाली, यांना सेवेचं फुल जर तुम्ही वाहिलं तर गावचं मंदिर हे शोभल्याशिवाय राहणार नाही. शोभल महाराज. अनेक गावात मंदिर आहे पण मंदिरात जाले कोणी तयार नाही. अनेक गावात ग्रंथालयात आहे, ग्रंथालय आहे पण ग्रंथालयात जायला कोणी नाही. कारण हे लहान लहान लेकर आहे का नाही हे व्यसनाच्या आहारी गेले. तुमचे लेकर मोबाईल पाहते का मावशी? मोबाईल पाहते का? हो. पहिल्याच्या जमान्यात मोबाईल कमी होता महाराज. कामापुरता होता. होताही नाही आधी पण आला तरी त्याचा वापर कमी होता. आता वाया गेलं सर्व. अवघ माणूस हे भजनात रंगला पाहिजे तर माणूस मोबाईल मध्ये रंगून राहिले. हे लहान लहान लेकर त्याच्या बापाले माहित नाही, त्याच्या माईले माहित नाही. मोबाईल म्हणलं काही समजायचं आणि काही विचकायचं पण ह्या लेकरांना सर्व माहित आहे महाराज.
यांना वाचवू शकते तुम्हीच, कारण महाराजांची ग्रामगीतेत उभी आहे महाराज. वडिलाने मुलगा नाही शिकविला, तोही त्याच्या पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्यासी. नीट ऐका पालक मंडळी, वडिलाने मुलाला नाही शिकवलं आणि पुढं चालून जर त्यानं कोणतं डाकूपणा केली, पुढे जाऊन जर त्यानं कोणतं पाप केलं, तर त्याच्या पापाचा भागीदार कोण आहे? त्याचा बाप आहे. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्य. जसं जन्म देणं कर्तव्य तर समजतो तुम्ही आम्ही, त्याच पद्धतीने जन्माला आल्यानंतर त्याला शिक्षण आणि संस्कार देणं हे फार महत्वाचं आहे मावशी. गाडगे बाबा, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, वंदनीय महाराज, या सर्व महापुरुषांनी तोच सांगितलं महाराज की आम्हाला शिक्षणात प्रगती करायची आणि शिक्षणासोबत संस्कार करायचे महाराज. नाही तर तुकडोजी बाबा सांगतात, करावे काय शिक्षण ते कधी कामास येईल. करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना. करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना. पुस्तके पाठ करून या, पुस्तके पाठ करून या, लाभ अंती नसे कोणा. करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना. कधी कामास येईना. करावे काय शिक्षण ते कधी कामास. पुस्तके पाठ करून या, लाभ अंती नसे कोणा. शिकू नका असं नाही म्हणत आहोत, पण शिक्षणाची पद्धत आम्हाला समजली पाहिजे महाराज. आता ऑनलाईन शिक्षणाची पद्धत आली या कोरोनामध्ये, पण ऑनलाईन आम्ही शिकून राहिलो का काय करून राहिले हे कोणाला कळून राहिलं नाही. म्हणे सांगू का तुझ्या वडिलाला नाव म्हणलं, मी माझ्या वडिलाले भेट नाही म्हणे आणि वडिलाच्या वडिलाले भेट, म्हणजे बापाले भेट नाही म्हणे ना आजाले भेट नाही म्हणे. असं काय म्हणलं, लय मनातल्या मनात म्हणलं लय डेंजर पोरग दिसून राहिलं. आपण जास्त इथं करावं नाही. खर्रा गोटून राहिला होता, खर्रा गोट्टा गोट्टा तिकडून आला त्याचा बाप, तिकडून आला त्याचा बाप. याचं लक्ष गेलं बापाकडं महाराज. लक्ष गेल्याबरोबर यानं आपल्या हातातला खर्रा मागं लपवलं. मी म्हणलं लेका तू आताच म्हणे म्हणलं का मी माया बापाले भेट नाही, आजाले भेट नाही, खर्रा खाऊन मागं लपवला रे म्हणलं. नाही महाराज म्हणे, मग चांगलं बोललो पोरग. नाही महाराज म्हणे, माया बापाले जर खर्रा दिसला ना म्हणे तर अर्धा जास्त खर्रा माया बापच खाऊन घेते म्हणे. एकाच पन्नीत दोघाचाही बजेट बसते महाराज. जमन का अशा ही पद्धत जर आमच्या बापाची लेकराची राहिली तर आमचा देश अधोगतीला गेल्याशिवाय राहणार. आमचा देश अधोगतीला नाही गेला पाहिजे. बापाले सांगायचं आणि बापाचा कर्रा हिसकून ठेवायचा, पण बापाले खाऊ द्यायचा. सांगायचं. ही परिस्थिती आहे महाराज. म्हणून हे संताचं वर्म समजलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगतात उद्योगी जन हे सर्व पुजारी पूजा तयाची मानदारी. आता खोट नाट नाही राहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. तुम्ही नारळ द्या देवाला. आम्ही गेलो भाषानी शिंगापूरला गेलो महाराज, देवाची पूजा केली. देवाची पूजा केली. देवावर काय टाकावं लागते महाराज? देवावर काय टाकावं लागते? तेल टाकावं लागते. शनी देवावर तेल टाकावं लागते. मी भक्तीला विरोध करत नाही, पण गाडगे बाबाची भक्ती तुम्हाला समजून सांगतो. शनी देवावर तेल टाका लागते. किती टाका लागते? तुमच्या इच्छेप्रमाणे 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटर 5 लिटर एवढं तेल टाका लागते महाराज. हे तेल टाकायचं आहे. गाडगे बाबानं अशी भक्ती शिकवली. त्या गाडगे बाबा म्हणत, अरे शनी देवावर 2 लिटर तेल टाकण्यापेक्षा, ऐका माऊली, गाडगे बाबाचे विचार आहे. तुमच्या गावात एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर आहे. मी पहिली वेळ पाहिलं तुमच्या गावात एवढं मोठं मंदिर. आमच्या गावात मंदिर आहे पण गाडगे बाबाचं मंदिर नाही दिसत, कमी दिसते. तुकडोजी महाराजचे दिसते. गाडगे बाबाचं तुमच्या गावात भव्य दिव्य मंदिर, एवढा मोठं पुतळा या ठिकाणी आहे. गाडगे बाबा म्हणत, अरे शनी देवावर 3 लिटर तेल टाकण्यापेक्षा, पटंत ताडी वाजवाजो, शनी देवावर 2 लिटर तेल टाकण्यापेक्षा या साखरा गावात एखादी गरीब माणूस असेल, त्याच्या भाजीच्या फोडणीला जर तेल नसेल तर फक्त अर्ध्या लिटर तेलाचं पॅकेट त्या गरीबाला घेऊन द्या. त्यानं जर भाजीला फोडणी दिली
आणि तो जर त्या दिवशी आनंदाने जेवला तर शनिदेव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. हे भक्ती गाडगे बाबांना सांगितली महाराज. गाडगे महाराज म्हणजे साधारण माणूस नव्हता. ज्या गाडगे महाराजा पुढे बाबासाहेबासारख्या माणसांनी कीर्तन ऐकले आणि बाबासाहेबांनी त्या गाडगे महाराजाला दोन्ही हाताचा नमस्कार केला. महाराज अरे ज्या बाबासाहेबाला 32 डिग्र्या होत्या तो माणूस देखील गाडगे बाबाच्या कीर्तनात बसतो. आम्हाला एकही डिग्री नाही. उतर येते शेपूट हलवून आमच्या पुढून जाते. हा कीर्तन कोण इथपर्यंत पद्धत आहे महाराज. काय सांगावं कसं सांगावं म्हणून या जुन्या लोकांकडे पहा. हे जुनं लोक कीर्तन ऐकते. यायला कीर्तन ऐकायची सवय आहे आणि तुम्हाला शिरेल ऐकायची सवय आहे. शिरेल ऐकत जाणे झगडे शिरेल ऐकत जाणे झगडे करत जाणे. महाराज हा कुठंतरी बाजूला ठेवला पाहिजे. कारण आमची संगत त्या सिरियलच्या माध्यमातून होणार नाही. पण आम्ही जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलो तर आमचा उद्धारवाले वेळ लागत नाही. त्याच्यासाठी संतांची संगत अवश्य करता आली पाहिजे महाराज. लक्षात ठेवा. म्हणून इतरही सण येतील, इतर कार्यक्रम होतील, त्या कार्यक्रमात सहभागी होता आला पाहिजे. कीर्तनात तुमच्या आमच्या जीवनातली पद्धत आहे. जिथं आमंत्रण आहे तिथं जात नाही आणि जिथं आमंत्रण नाही तिथं गेल्याशिवाय राहत नाही. आहे ना रे बाबा. या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे का नाही? सर्वांना आमंत्रण आहे. सर्वांचा पै जमा केलेला, सर्वांच्या घामातून कष्टातून कमवलेला एक रुपया पै रुपया तुमचा या कार्यक्रमासाठी आहे महाराज. तुम्ही रुपया द्यायला पण उपस्थित कमी होते महाराज लोक. आमंत्रण नाही. गेल्या कालपासून काल रोणकर महाराजाचा सुंदर भारुडाचा कार्यक्रम झाला. आजची सेवा माझ्या वाट्याला आली. उद्याचा काल्या वाटण्याची सेवा माझ्या वाट्याला आहे. 3 दिवसापासून कार्यक्रम आहे. अनाउन्समेंट चालू आहे जोरदार की समस्त साखरा येथील ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा लाभ घ्या. सर्वांसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं पण लोक येते का मावशी? जिथं आमंत्रण आहे तिथं लोक जात नाही. सर्वाले आमंत्रण आहे पण लोक जात नाही. आणि समजा एखाद्या चौकामध्ये वैभव भाऊ हिवरकर हे डेकोरेशन वाले भाऊ यायचा जर जोरदार झगडा लागला, हे एकामेकाच्या जर पाटकाड्यावर बसले तर अर्धा गाव जमा केल्याशिवाय राहत नाही. झगड्याचं आमंत्रण दिलं होतं का यायनं पहिलं? कामचा ठीक 8:30ला झगडा होणार आहे. तर तुम्ही आपल्या सहपरिवारासोबत झगडा पाहिली आज होतं का काही आमंत्रण? पण आमंत्रण नसताना पोरं हुशार आहे मात्र. नाही खरंच माटल आहे तुमच्या वाचवण्यासाठी जे गाडगे बाबांचं कर्तव्य आहे, जे गाडगे बाबाचं कार्य आहे ते तुम्हा आम्हाला समजलं पाहिजे. जे वंदनीय महाराज शाहू फुले आंबेडकरांचं कार्य आहे ते तुम्हा आम्हाला समजलं पाहिजे. आणि या महापुरुषांनी दिलेल्या मार्गावर तुम्ही आम्ही चाललो पाहिजे महाराज. याच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन याच्यासाठी आहे. महाराज सांगतात गाव गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजडा ग्रामण नतीचा दिवा तुकड्या म्हणे. गाव जागा झाला पाहिजे. गाव जागा झाला पाहिजे. जागा म्हणजे कसं? आता लोक जागे आहे महाराज पण असून देव समजला नाही, संत समजला नाही, बाप समजला नाही आणि माय समजली नाही, जन्मदात पोरगो समजला नाही. हे नाते लोकायले अजून समजले नाही. काय खावं न काय प्यावं हे लोकांना समजलं नाही महाराज. याच्यासाठी ह्या महापुरुषांचा अवतार आहे. हे महापुरुष काही साधारण माणसं आहे का? हे महापुरुष साधारण माणसं नाही. पण महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलं देव म्हणजे कर्तव्यशूर, न्याय नीतीचे मायर. जो कर्तव्यासाठी, जो तुमच्या आमच्या स्वातंत्र्यासाठी जो झिजतो, जो लढतो तोच तुमचा आमचा देव आहे महाराज. ह्या देवाची व्याख्या तुम्हाला आम्हाला समजली पाहिजे. म्हणून देव समजून घ्या. लोक मोठे झाले का माणसाचा देव मोठा होते आणि माणूस गरीब झाला का माणसाचा देव लहान होते महाराज. बरोबर आहे का नाही? खूप श्रीमंत माणूस आहे, खूप श्रीमंत माणूस आहे. मग श्रीमंत माणसाचा देव कोणता? तिरुपती. बालाजी. बरोबर आहे का नाही मावशी? माझ्याकडे लक्ष. श्रीमंत माणसाचा देव कोणता? तिरुपती बालाजी. त्याच्यापेक्षा पैसे थोडेसे कमी आहे त्याचा देव आहे मग शिर्डीचे साईबाबा. पैसे आहे शिर्डीचे साईबाबा. त्याच्यापेक्षा पैसे थोडेसे कमी आहे त्याचा देव आहे मग शेगावचे गजानन महाराज. त्याच्यापेक्षा पैसे थोडेसे कमी आहे त्याचा देव आहे मग मोजरीचे तुकडोजी बाबा. त्याच्यापेक्षा पैसे थोडेसे कमी आहे त्याचा देव आहे मग गिरडवाले फरीद बाबा.
आणि त्याच्यापेक्षा बिलकुल बीपीएल आहे. बीपीएल दारिद्र्य रेषेखाली नाव आहे. त्याचा देव एकच आहे ना मावशी. मग गावचा मारुती जिंदाबाद आहे का नाही. दर शनिवारी नारळ फोडते. मग त्या नारळातून दही निघू का बुक्का निघू, नारळ फोडणं सुरू. देव दिसल का मावशी, देव भेटल का. साधू नाही समजला, संत नाही समजला, तुकडोजी बाबांना सांगितलं, अरे मनी नाही भाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे देवाचं दैवत्व नाही लाकडात, देवाचं देवत्व नाही लाकडात, देवाचं दैवत्व नाही दगडात, देवाचं दैवत्व नाही दगडात, सोन्या चांदीत नाही गुन्ह्या देवाची मात. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, ओ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. कारण लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, दगडाचा देव त्याला वडाराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. प्रत्येकाले भय आहे ना महाराज. दया दुधाचा देव केला त्याले बोक्याचं भेव आहे की नाही. दारू पिणाऱ्याचा देव त्याले पोलिसाचं भेव. महाराज प्रत्येकाले जीवनात भय आहे. भय इथले संपत नाही. लता मंगेशकर सुंदर एक गीत सांगतात, त्या गीतामध्ये सांगतात, भय इथले संपत नाही, 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 भय इथले संपत नाही. मग तुझी आठवण येते, मग तुझी आठवण येते, मग तुझी आठवण येते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. जीवनातलं भय संपते का, बोलत चला. जीवनातलं भय संपते का मावशी, कधीच संपत नाही. जीवनातलं भय संपत नाही. झाक नाही बा. पोरांनो, मॉडेल खतरनाक आहे महाराज. MI चे पीस होय. इकडे लक्ष द्या पोरांनो, नाही तर इकडे येऊन बसा वर 4-5 जण येता काय. भय इथले संपत नाही. जीवनातलं भय संपत नाही. एखाद्या सुनाले सासूचं भय राहते, खरं आहे ना. एखाद्या सासूले सुनाचं भय राहते महाराज. एखाद्या पत्नीले नवऱ्याचं भेव, तर एखादा नवरा पत्नीलाच भेटतो महाराज.
प्रत्येकाला जीवनात भय आहे. भय इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते. जीवनात जिथपर्यंत भय नाही, सुख आहे, तिथपर्यंत देव आठवत नाही महाराज. पण जीवनात जर भय आलं तर देव आठवल्याशिवाय राहत. भय इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते. जीवनातलं भय संपत नाही महाराज. उद्याच्या जेवणाची सोय नाही, उद्या काय खावं न कसं राहावं त्याला त्याचं भय आहे. कसं कर, एखादी जर बिमारी आली, एखाद्याला दवाखान्यात नेलं, एखादा खर्च मोठा सांगितला तर कसं जगाचं, कुठून आणायचं पैसा, त्याचं भय आहे. पैसा नाही आला तर तो मरल, त्याचं भय आहे महाराज. कोणाचं लग्न जुळत नाही त्याला त्याचं भय आहे. लग्न जुळल्यावर बाई भेटते कशी त्याला त्याचं भय आहे. जीवनातलं भय संपत, भय इथले संपत. प्रत्येकाला भय आहे. यायले भय आहे का, हे फोटोवर आहे, यायले भय आहे का महाराज? तुकडोजी बाबाले भय नाही, संताला भय नाही. कारण यांचं कार्य फार मोठं महत्वाचं कार्य आहे. आणि कार्य असं आहे महाराज, कार्य असं असल्यामुळे ते निर्भय पदावर बसले. त्याचं नाव संत नाही. एका भजनात महाराज विसरू नका मनीषाचे गडे हो, निर्भय पद देवाचे देवाचे, निर्भय पद देवाचे देवाचे, निर्भय पद देवाचे. विसरू नका मनीषाचे गडे हो, विसरू नका मनीषाचे गडे हो, निर्भय पद देवाचे देवाचे, निर्भय पद देवाचे देवाचे, निर्भय पद देवाचे. हे निर्भय क्षणिक सुखा मोहुनी जन हे, क्षणिक सुखाला मोहुनी जन हे. घालतीवा विषयी मन हे, घालतीवा विषयी मन हे, कैरी नाही कुणाचे गडे हो, निर्भय पद देवाचे देवाचे, निर्भय पद देवाचे देवाचे, निर्भय पद देवाचे. विसरू नका मनीषाचे गडे हो, निर्भय पद देवाचे देवाचे. निर्भय पद देवाचे देवाचे, निर्भय पद देवाचे. संत निर्भय पदावर बसले महाराज. तुम्ही आम्ही पापाच्या पदावर बसलो. आली निवडणूक, वाटला मुठभर चिवडा, केले पापण बसलो खुर्चीवर. जीवनातलं भय संपत नाही. संतांनी सांगितलेला मार्ग अमूल्य आहे महाराज. त्या रस्त्याने तुम्हा आम्हाला जाता आलं पाहिजे. म्हणून जीवन कसं जागावर, अरे दिवसात काय करावं न कधी उठावं न कधी झोपावं हे सुद्धा संतांनी सांगितलं. ब्रह्ममुहूर्तावर उठावे, ब्रह्ममुहूर्त डोळ्यांनी पहावे. हो, अनेक लोक सकाळी उठतात महाराज. नीट आहे का कीर्तन? सकाळी अनेक लोक उठतात, पण सकाळी उठून काय करावं हेही समजत नाही. अनेक महिला मंडळी उठतात सकाळी, पण दुसऱ्याचं इंधन चोरण्यासाठी. तुमच्या गावात नाही तशी प्रथा, आमच्याकडे आहे महाराज. अनेक बाया सकाळी उठते, दुसऱ्याचं इंधन चोरते. काही काही बाया एकादशी घरची, पूजा घरची, घरच्या झाडाची फुलं शिल्लक दुसऱ्याच्या झाडाची फुलं चोरून आणते. सकाळी उठून काय करावं? अनेक लोक असं सकाळी रनिंग करायसाठी जाते, धावासाठी जाते. एखाद्याची बायको संघ नाही येत, संघ कुत्र्याला घेऊन जाते. सकाळी उठून काय करावं हे समजत. संत म्हणतात सकाळी उठून काय करावं समजत नसन तर झोपलेला बरा महाराज. महाराजांनी सांगितलं सब का भला करो येही आवाज. ज्या संतांनी सांगितलं की सकाळी सकाळी उठल्या कोण कोणाची आठवण करते, कोण कोणाचं बरं पाहिजे महाराज. एखाद्यानं गाडी घेतली ती याच्या मनात काळं पिवरं यायला लागते. पण ज्या संतांनी सांगितलं सकाळी उठल्या उठल्या सब का भला करो येई आवाज करेंगे. अरे भगवंता माझं कल्याण कर, पण माझ्या आधी त्या गावकऱ्यांचं कल्याण कर, त्या शेजाऱ्याचं कल्याण कर. ही भूमिका कोणाचीच नाही महाराज, ही भूमिका कोणाची नाही. देवाच्या दारात गेलो, अरे 21 रुपये दानपेटीत दान टाकलं, पण देवाले 5 लाखाचं दान मागितलं महाराज. देवाले किती दिले? 21च दिले.
देवाले 11 रुपये दिले, देवाले 100ची नोट दिली, पण देवाले 5 लाखाचं आणि 10 लाखाचं दान मागितलं. ही परिस्थिती तुमची आमची आहे महाराज. समजला का संत? संत असा भेटणार नाही, साधू असा भेटणार नाही. साधू काही हॉटेलचा चहा पाणी नाही. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही महाराज. ज्यानं साधून टाकलं तो साधू झाला. इंसान में ईमान हो, झुटी जबान हो, चारित्र से फनान हो, शिलवान सत्य हो. हे गुण माणसात असले पाहिजे. डॉक्टर होणं सोपी आहे, इंजिनियर होणं सोपी आहे, पण सर्वात कठीण आहे माणूस होणं. माणूस होता येते का? माणूस होणं कठीण आहे महाराज. एक भजन आहे महाराजांचं, माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला. अनेक लोक म्हणते तुकडोजी महाराजांना माणूस मागितला, पण या भजनाकडे चांगलं लक्ष देऊन वाचलं आणि चांगलं लक्ष देऊन ऐकलं ना महाराज, असं माहित पडते का तुकडोजी महाराजांना माणूस मागितला नाही. पण माणूस मागितला कोणी? माणूस मागितला देवाने. अरे देव या पृथ्वीवर आला आणि याच्या त्याच्या घरासमोर गेला. माणूस पाहिजे, माणूस पाहिजे. माणसाची भीक मागता कोण दिसला? प्रभू दिसला. तुकडोजी महाराजाला प्रभू दिसला. तुकडोजी महाराजाची देवाची भेट झाली महाराज, गाठ झाली महाराज. संपर्क साधला, दोघांनी एकामेकासोबत बोलले. तुकडोजी बाबांनी विचारलं, आबा देवा तुम्ही इकडे कुठे? देवानी सांगावं की अरे तुकड्या, एवढे पृथ्वीवर लोक आहे, इथं राहण्यासाठी जागा कमी पडून राहिली, पण एकही माणूस काही भेटून राहिला नाही. सर्व मांस खाणारा आहे, सर्व व्यसन करणारा आहे, सर्व आपापलं स्वार्थ पाहणार आहे, पण माणसाचा माणुसकी असलेला माणूस अजून, प्रामाणिकपणानं जीवन जगणारा माणूस अजून भेटला नाही. तुकडोजी बाबा म्हणे असं होय का? सांगा मग माणूस कसा लागते? अरे मी शोधून राहिलो, मला एवढेच भेटून राहिले. जम्मू का मेंढ्या डुकरे बहुत मिले परी काय करू, बहुत मिले परी काय करू, त्यांना शहाणे करण्यासाठी, त्यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस बला, माणूस बला. माणूस द्या मज माणूस द्या, हो माणूस द्या मज माणूस द्याही भीक मागता प्रभू दिसला, हो प्रभू दिसला, ही भीक मागता प्रभू दिसला, हो प्रभू दिसला. जम्मू मेंढ्या कुत्रे डुकरे बहुत मिळे तरी काय कर. डुकर भेटले, कुत्रे भेटले, जम्बूक भेटले, मेंढरा भेटले, पण माणूस भेटला. या माणसाच्या शोधात तो देव आहे महाराज. त्याच्यासाठी हे कार्यक्रम करणे आहे महाराज. तुकडोजी बाबांनी सांगितलं, असं झालं का बाबाजी? हो म्हणे, हे जनावर भेटले पण माणूस भेटला. माणूस कसा पाहिजे? माणूस कसला हवा तुम्हाला सांगा तरी मी सांगा तुम्हाला माणूस कसा पाहिजे. देवानी सांगितलं, अरे हृदयाचा जो सरळ असे आणि त्यावर सगळे लोभ करी, नम्र सदा सेवेला तत्पर कुटील नसो असला. मला माणूस असला पाहिजे जो हृदयाने सरळ आहे, जो गावाला सहकार्य आणि सेवा करण्यासाठी तत्पर आहे, त्याच्या मनात कुटील नाही, जो सत्कार्यासाठी सत्कर्मासाठी नेहमी तत्पर असतो. असा माणसाची अपेक्षा मला आहे, असा माणूस मला पाहिजे. हा माणूस देवाला अपेक्षित होता महाराज, पण हा माणूस भेटला. माणूस आपल्या स्वार्थासाठी, हो गरज पडली का देव आठवते महाराज. जुने लोक देवाच्या, जुने लोक जर एखाद्या प्रवासाला निघले ना, जुने लोक जर एखाद्या प्रवासाला निघले तर रस्त्यात एखाद्या मारुती रायाचं, कोण्या संताचं, देवाचं मंदिर दिसलं तर पहिलं गाडी थांबवत होते, बंडी थांबवत होते आणि त्या देवाचं दर्शन घेत होते बाबाजी. आताची पिढी तशी राहिली नाही. आता रस्त्यानं जाता जाता एखादी कोण्या देवीचं येऊ मंदिर, कोण्या देवाचं मंदिर या जातानीच गाडीले पिक पिक करते. इकडून गाडी गेली का देव आडवा आला का त्याला पिक पिक म्हणते अलग होय. काही अलगही होय म्हणते. काही लोक पिक पिक जातानी पिक पिक नाही, तुला कोण विचारते बापा ह्या केवढा माणूस मोठा झाला. आणि काही लोक पिक पिक वाजवते. पिक पिक अर्थ आहे त्याच्यात. ज्याने पिक पिक वाजवली अलग होय, ज्यानं पिक पिक वाजवली नाही तुझ्या माया काही बेपत्ता आहे, तुला मी काही ओळखत. ज्यानं पीक पीक वाजवली त्याला म्हणते गरज असेल तर तू बाहेर ये दर्शन द्याले, मी येत. हे भूमिका लोकांची आहे महाराज. देव दिसल का? देव भेटल का? देव नाही दिसला तरी चालते महाराज,
पण संतांनी सांगितलेलं वाङ्मय तुमच्या आमच्या नजरेसमोर आलं पाहिजे आणि देव दिसला पाहिजे. त्याच्यासाठी देवाजवळ राहते महाराज पुजारी. कोण राहते? पुजारी. पुजाराचा उद्योग आहे महाराज. तुम्ही म्हणाल पुजारी 24 तास देवाजवळ राहते तर पुजाऱ्याला खूप देव काही देते असं काही नाही. हे भजनाच्या दुसऱ्या चरणात वंदनीय महाराज सांगतात. उद्योगी जन सर्व पुजारी पूजा तयाची मानदारी. पूजा दयाची मानदारी. पूजा तयाची इमानदारी. आता खोटं नात नाही राहिलं. आता खोटं नात नाही राहिलं. माझं गाव मंदिर शोभलं. माझं गावाचं मंदिर शोभलं. जीवा भावान जवानी पाहिलं. जीवा भावानं जवानी पाहिलं. माझं गावाचं मंदिर शोभलं. माझं गावाचं मंदिर शोभलं. माझं गावाचं मंदिर शोभलं. फार सुंदर गाव आहे तुमचा. हो, हे तर अहंकारी लोक नाही. इथं आल्या आल्या मी जर आलो न तिकडून फार मोठा गाव आहे. जवळपास 450 घराची वस्ती आहे. 3000 लोकसंख्येचा गाव आहे. 2,000-2,2500 वोटिंग आहे. एकही खर्याची पन्नी दिसली नाही. हो हो ज्याच्या घरी थांबलो ते तर म्हणे आमच्या गावच्या बाया सोपही खात नाही. आता केवढे चांगले लोक आहेत तुम्ही. आणि तुमच्या गावचे झाकणं तर खूपच हुशार आहे बापा. असे नंबर 1चे पीस आहे का नाही हे. हे तुमच्या गावचं धन आहे. याच्यात आंबेडकर आहे, याच्यात तथागत गौतम बुद्ध आहे, याच्यात शाहू फुले गाडगे बाबा आहे, शिवाजी महाराज आहे. याच्यात एखादी हरामखोर डाकू आहे महाराज. लक्षात ठेवा. ज्या मायबापानं संस्कार दिले त्याचा आंबेडकर घडल्याशिवाय राहणार. ज्याच्या मायबापानं संस्कार दिले त्याचा छत्रपती व्हायला वेळ लागणार नाही. पण ज्याच्या मायबापानं संस्कार दिले नाही, ज्याच्या मायबापानं आपल्या पन्नीतला खर्रा जर पोराले दिला तर त्याचा पोरगा एखादी हरामखोर अव्वल डाकू झाल्याशिवाय राहणार. ही परिस्थिती आहे महाराज. ऊसाच्या पोटी काऊसही येते ना, कावसाच्या पोटी ऊसही येते. पण त्याच्यात मात्र संस्कार हे फार मोलाची गरज आहे. काही काही पोरं बापाले भेट नाही, मायले भेट नाही, आजाले भेट नाही. आमच्या गावात एक पोरगा खर्रा घेऊन शाळेपुढं खर्रा घोटत होता. मावशी खर्रा घोटता घोटता ऐनच मी गेलो. म्हणलो तू लहान आहे, 5व्या वर्गातला पोरगा, तू खर्रा खाऊन राहिला. हो महाराज म्हणे तुम्हाला काय करायचं म्हणे. मी कोणालाच भेट नाही. म्हणलो कोणालाच भेट नाही का नाही म्हणे. संतांचं वाक्य आहे महाराज. या समुदाय प्रार्थना असतील, सामुदायिक ध्यानाचा परिपाठ असतील, हरिपाठ असतील, काकडा असतील, कोण्याही संताचं वाङ्मय असतील, त्या संताच्या वाङ्मयात तुम्हा आम्हाला जाऊन बसता आलं पाहिजे. अनेक लोक आहे चांगल्या कामात बिघाड टाकते, चांगल्या कामात लोकांचे पाय धरून ओढते. चांगल्या कामात पाय धरून ओढलं का मेल्याशिवाय गती. आमच्या गावचा माणूस पोहे खाता खाता मेला. आमच्या गावचा माणूस पोहे कांदा पोहे खाता खाता मेला. बैठकीत बोलवलं, बैठक जर चांगल्या माणसाची जुडत दिसली ना तर हा बैठक तोडून टाके. बैठकीत बोलवलं, बैठकीत पोहे दिले, पोह्यावर लिंबू पिरलं, कांदा टाकला आणि चमचा पोह्यात घातला. चमच्यात पोहे घेतले आणि चम्मच तोंडात टाकला. अटॅकाला जाग्यावरच मरून राहिला. तोंडात चमचा राहिला होता. म्हाताऱ्याला खाली झोपवलं, पोरानं मस्तकावर लाद दिली बापाच्या आणि नातवाली छाताडावर बसवलं. नातू चमचा वळले त्याच्या तोंडातला. पण म्हाताऱ्याच्या दातात एवढा चमचा अडकला का नाही का म्हाताऱ्याने चमचा सोडला नाही. बुडाक गेला पण शेवट काय घेऊन गेला? 10 रुपयाचा चमचा. आणि तुम्ही आम्ही काही घेऊन जाणार आहोत महाराज? काय येणार आहे आमच्या सोबत? सुख भोग सुख दुःख भोग सारे सुख दिल हे संत देव साधू राजा किंवा अरे ज्या संताला, ज्या देवाला, ज्या राजाला, ज्या राक्षसाला हे सुख दुःख चुकलं नाही ते सुख दुःख तुम्हा आम्हाला देखील चुकणार नाही. म्हणून सत्कार्यामध्ये मदत केली पाहिजे आणि सत्कार्यासाठी नेहमी तुम्ही आम्ही झटलो पाहिजे. कारण बाबाजी सांगतात तन मन धनस्य सदा सुखी हो भारत देश. म्हणून देव दिसला पाहिजे. देव दगडात नाही. एका शाळेची ट्रिप गेली महाराज. गणपती, मोठा गणपती होता 21 फुटाचा.
21 फुटाचा गणपती. तो गणपती पाले 5वी 6व्या वर्गातले पोरं नेले महाराज. एक ट्रॅव्हल भरली 30-35 पोरं घेऊन गणपती पाहासाठी गेले. गणपती 21 फुटाचा निशाण लावून त्याला शेंदूर लावा लागे. निशाण लावून त्याला मोदक त्याच्या सोंडावर ठेवा लागे. आता गणपती मोठा तर गणपतीचं सोंड मोठं, गणपती मोठा तर गणपतीचे कान मोठे, गणपतीचं पोट मोठं, त्याची बेंबी मोठी. ब्राह्मण वरतून पाणी सोडे, वरतून दही सोडे. ते सर्व दही दूध पाणी सरळ आलं का इकडचं इकडं जाईन, वरून आलेलं त्याच्या बेंबीत जाय महाराज. कोणाच्या? गणपतीच्या. आता बेंबीत ते पाणी जाऊ जाऊ तिथं वलावा निर्माण झाला. तिथं वलाव्याच्या इंचू होता. काय होता? इंचू. 6व्या 7व्या वर्गाची टीम नेली. गुरुजीनं सांगितलं पुरवा म्हणे गणपती लय जागृत आहे म्हणे, गणपती लय जागृत आहे म्हणे, चांगलं दर्शन घ्यात म्हणे, गणपतीला चांगलं दर्शन घ्या गणपतीचं सांगितलं महाराज. सर्व पोरं गेले, मंदिर आलं देवाचं आणि गेले देवाजवळ. इचक पोर राहते ना महाराज. काय याईनं पाय घेतलं आणि एका पोरानं काय केलं, गणपतीच्या बेंबीला हात लावून पाहिजे. जसा बेंबीला हात लावला तसं विंचोवानं डंक मारला आणि हात मागा आणला. बाप रे बाप, केवढा गणपती जागृत आहे म्हणे. गुरुजीकडे पोरं गेले. सर म्हणे गोष्ट खरी आहे म्हणे, गणपती खूपच जागृत आहे म्हणे, इशारा सहन नाही होत म्हणे. हो, गुरुजीला वाटलं जाऊ बा, काय झालं नेमकं समजलं नाही. दुसऱ्या पोरानं हात घातला, त्याला इंचवाने डंक केला, त्यानेही झटका बसला, त्याने देवाला प्रार्थना केली. बापरे, ह्या गणपती काय खरा. आणि तिसऱ्या पोरानं हात लावला बेंबीले, तर विंचू घेऊनच बाहेर आला. मास्तर म्हणे पोट्टेवा गणपती जागृत नाही, ह्या इंचू जागृत आहे म्हणे. सांगायचं अरे देव कुठं आहे महाराज. देव जर पाहायचा असेल तर त्या गाडगे बाबामध्ये देव पहा. अरे देव पाहायचा असेल तर त्या वंदनीय महाराज त्या बाबासाहेबांमध्ये देव पहा. अरे देव पाहता असेल तर त्या तथागत गौतम बुद्धामध्ये देव जा. त्यांनी जीवन जगण्याचं मार्ग सांगितलं. पाहण्याती पाहता वेरमणी सिक्खापदं समाधियामि अदिन्न ठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि भूसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. अरे ज्यांनी सांगितलं आपल्या पंचशिलामध्ये की मी कधी दारू पिणार नाही, मी कधी मांस खाणार नाही, मी मुक्या प्राण्यांना कधी हिंसा करणार नाही, म्हणजेच त्याला मारणार नाही, मी कधी खोटं बोलणार नाही. हे पंचशील ज्या माणसाने सांगितलं तो देव पहा. तो देव समजला पाहिजे तुम्हाला. हे देव समजत नाही महाराज. शाहू फुले आमच्यासाठी देव होते, सावित्री माई आमच्यासाठी देवी होती महाराज. आम्ही दुर्गा देवी मानली, पण दुर्गा देवी समजू शकलो. अरे वेळ प्रसंगाला ग्रामगीतेत उभी आहे महाराज. स्त्रीसारखी मुलायम नाही, स्त्रीसारखी मोहिनी नाही, स्त्रीसारखी कठोर नाही, प्रसंगी ते रणचंडिका. वेळ आली तर दुर्गेचं रूप घ्यायला सुद्धा कमी पडणार नाही, एवढी ताकद त्या महिलेत आहे. हो, बाल्याचा बाप दारू पिऊन आला तर कधीतरी धावता यायला पाहिजे मांग काडी घेऊन. प्रसंगी ते रणचंडिका. नाहीतर वडे सावित्री आली, साडी घातली, 1.5 पाव सूत घेतलं आणि त्याला गुंडून वडाले. यानं काय होऊन राहिलं महाराज. माया मत आहे की वडाले सूत गुंडाळण्यापेक्षा बाल्याच्या बापाले सूत गुंडाळा, या जागेवर राहिला पाहिजे. नाही तर काय महाराज, उपास केले, 1.5 किलो भगर घालला, 1.5 किलो भगर घालला, उपास केले महाराज. देव दिसला, उपास सांगितला. उपास कशासाठी म्हणावं, हप्त्यातून 1 दिवस. पोरांची शाळा सोमवारपासून शनिवारपर्यंत राहते आणि रविवारी यायले सुट्टी राहते. यायचाही आराम झाला पाहिजे. हे शिकवणारे गुरुजी लोक आहे, यायले आराम झाला पाहिजे, यायच्या इंद्रियाले आराम झाला पाहिजे. याच्यासाठी रविवारची सुट्टी दिली महाराज, कोणतं काही काम काज करण्यासाठी. तसा तुमचा आमचा हप्त्यातून 1 दिवस उपास असला पाहिजे. कशासाठी, हे कर्मेंद्रिय आहे, पोटातले शरीरातले कर्मेंद्रिय जे कर्म करतात. तुम्ही अदरकच्चं खाल्लं असून त्याला बारीक करतात. ह्या इंद्रियांना 1 दिवस आराम भेटावा याच्यासाठी उपास आहे. भात नाही खात पण भगर खातो महाराज. उपास कसा म्हणावा, उपासाचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे. आणि उपास करून ते भक्तीचं वातावरण तुम्हाला समजलं पाहिजे आणि याचा रस घेता आला पाहिजे. नाही तर व्यसन केलं, दारू पेली, अरे दारू पिण्याचा झटका न घुटका नाही, संताचा झटका घेतला आला पाहिजे. कसा, जाचा झटका रे
जाऊन गुरुपाशी लटकार रामा रसाचा घ्या जरा घुटकार तवा होईल तुमची सुटकार तवा होईल तुमची जाऊन गुरुपाशी लटकार रामा रसाचा घ्या जरा घुटकार तवा होईल आईचा रस घ्या म्हणलं राम आणि रामा रसाचा हरिनामाचा जर घुट पेला तर आमची या मोहाच्या अहंकाराच्या बंधनातून सुटका झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी हरिनामाचा घेता आला पाहिजे गोड. नाही तर भजन केलं दुडू दुडू धावत ये जगन्नाथ आपल्या बापाचा नौकर होईल. शालिक बाबा की जय, जगन्नाथ बाबा की जय, झोल बाबा जय जय. देवाचे नाव घेणं सुरू आहे माझी, पण देवाचा अवतार समजला नाही. एक अवलिया महाराजा जवळ गेला, देवा निवडून आलो पाहिजे, देवा निवडून आलो पाहिजे. देवा आज ओपन आली, उद्या काय तिरी येते चौर येते. संत समजले हे संताले समजले नाही, याने संताचा गैरवापर केला महाराज. हे संपलं पाहिजे. आणि या विचारांच्या लोकांची समाजाला आज गरज आहे. या विचारांच्या लोकांची समाजाला आज गरज आहे. अरे पोरं चांगले शिकले पाहिजे, हे व्यसनाच्या आरी गेले. अरे ज्या वयात आमच्या पोराचे पावलं एखाद्या प्रार्थनेच्या मंदिराकडे जायला पाहिजे, त्या वयात आमच्या पोराचे पावलं व्यसनाच्या दुकानाकडे चालले महाराज. ज्या वयात आमच्या पोराचे पावलं एखाद्या ग्रंथालयाकडे जायला पाहिजे, त्या वयात आमच्या पोराचे पावलं एखाद्या दारूच्या दुकानाकडे चालले. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या पोरावर कुठंतरी ताबा मिळवता आला पाहिजे. अरे जो भीमराय शिकण्यासाठी एखाद्या देशात गेला, त्या रमाईनं शेणाच्या गोवऱ्या टाकून त्या भीमाला शिकवलं. आपली बातमी त्या देशात जाऊ नाही दिली. तिनं सदैव सांगितलं की मी खुश आहे इकडं, मी बरोबर आहे. त्या भीमाला आपल्या देहाची चिंता तिने करू नाही दिली. फार मोठे उपकार आहे संताचे हो तुमच्या आमच्यावर. हे संताचे उपकार तुम्हा आम्ही किती रोज अगरबत्ती लावली तरी फेडू शकणार आहे. एवढे मोठे संताचे उपकार तुमच्या आमच्यावर. ती सावित्री आली नसती, त्या शाळेमध्ये 2 लुगडे घेऊन गेली नसते. अरे लोकांनी शेण फेकून मारावं, गोटे फेकून मारावे. शाळेत गेल्यानंतर ते पातळ काढून ठेवा आणि दुसरं पातळ लावावं. ती जर आली नसती तर इथं बसण्याची ताकद तुम्हा महिला मंडळीची नसती. आज नाव अधिकार तुमच्याकडे आहे, अख्खं लायसन तुमच्याकडे आहे, कुठंच गाडी पकडत नाही. हो आता महिला पायलट झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, राष्ट्रपती झाल्या. हे फक्त पतीच राहिले. तुम्ही राष्ट्रपती झाल्या. हो तुमच्याजवळ अख्खं लायसन आहे, बाल्याच्या बापाजवळ काहीच नाही. याची कोठेही गाडी पकडते. हो तुमच्याजवळ बाल्याच्या बापाची मंगळसूत्र आहे का नाही लायसन, बाल्याच्या बापाचं कुंकू, बाल्याच्या बापाचे जोडवे, बाल्याच्या बापाच्या बांगड्या. नाव बाल्याच्या बापाचं लायसन तुमच्याकडे आहे. बाल्याच्या बापाकडे काय विचार करा बरं. RTO न पकडलं तर दणके खाल्ल्याशिवाय मजा नाही मारा. तुम्हाला सर्व अधिकार प्राप्त झाले, त्या संधीचा पायता घेता आला पाहिजे. आता लाडक्या बहिणी तुम्ही झाल्या. आमचं राहिलं सांगू मी दुःख कोणा, सांगू मी दुःख कोणाले दुःख सुख दुःख सांगावं मला. पण हे कुठंतरी अधिकार आम्हाला समजलं पाहिजे आणि सत्कर्मात तुम्ही आम्ही लागलो पाहिजे. मग व्यसन म्हणजे काय ते भजनाच्या तिसऱ्या चरणामध्ये वंदनीय महाराज सांगतात. अरे व्यसन म्हणजे काय, व्यसनाधीन जे राक्षस होते संघटनेने करुणी पालते, संघटनेने करुणी पालते. त्यांना प्रेमाचा अमृत पाजिल, त्यांना प्रेमाचा अमृत पाजिल. माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं. जीवा भावाला जवा मी
व्यसनाधीन ते राक्षस होते संघटनेचे. व्यसनवाल्या लोकांच्या संघटना झाल्या महाराज, संघटना तयार झाल्या. एक पन्नी घेतली तर 4-5 जण हात घालते. याच्या संघटना झाल्या, पण सत्कर्म करणारवाल्या लोकांच्या संघटना झाल्या. एखादी जर चांगलं काम करायला गेलं तर दुसरा त्याचा पाय धरून ओढते महाराज. एका गावात तशीच झाली गंमत, विषय निघाला म्हणून सांगतो. एका गावात जुनी पार्टी होती, जुने म्हातारे लोक. त्याच्याकडे नियोजन दिलं होतं महाराज भागवत सप्ताह करायचा. दरवर्षी नियोजन त्यांचं होतं. आता काही लोक म्हातारे ठकले होते. त्याचा विचार असा होता का आता हे आपण कार्य हे तरुण मंडळीकडे दिलं पाहिजे बा. आता आपण ठकलो, पण त्याच्यातला एक खूप खराब माणूस होता, अध्यक्ष होता. त्याला असं वाटायचं नाही बा, मरतपर्यंत आपणच काम केलं पाहिजे. अध्यक्ष होता तो, खाती बुडा. इकडे जर असल तर कृपया तुमची कॅटेगरी नाही, आमची क्षमा असावी. सांगितलं बरोबर आहे महाराज. लोक ताबात याले मागं पुढं पाहत नाही. आमच्या गावाकडचे खाती बुडा, त्याचं खातवाड्याचं काम होतं. मी वाडी होय, खाती होय. खातवाड्याचं काम होतं महाराज, लोवाराचं काम ते कार्य होतं. सर्व म्हाताऱ्याने ठरवलं की आपण आता हे काम सोडायचं बा, तरुण मंडळी करत. पण त्याचं काही विचार नव्हता हे काम सोडायचं. सर्वांनी राजीनामा दिले. शेवट त्याला राजीनामा द्यावा लागला. सर्व तरुण मंडळीकर काम केलं. तरुण मंडळीनं भागवत सप्त्याचं जोरदार आयोजन केलं, पत्रिका छापल्या. आता नेहमी याचं अध्यक्ष म्हणून नाव होतं, आता याचं डिलेट झालं आणि दुसऱ्याचं आलं. याची काही पाहिल्याच जाई नाही महाराज. याला एवढा राग आला, याने 1 रुपया वर्गणी फेकून मारली. 1 रुपया वर्गणी दिली नाही महाराज. दरवर्षी 500 द्यायचा, आता यावर्षी 1 दिली नाही. हा स्टेज आणि ह्या पडद्याच्या माग त्या खातीबुड्याचं दुकान होतं, तिथंच घर होतं. महाराज भागवताचा सप्ताह सुरू झाला. पोरांनी पत्रिका नेऊन दिल्या. पत्रिका घेतली नाही महाराज. आता पद सोडला याचा त्याला दुःख होतं. त्याला असं वाटत होतं आपण असे कार्य करावं बा, पण ते सर्व माणसांनी सोडल्यानंतर त्यालाही सोडावं लागलं. हे पोरांनी कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलं. भागवत सप्त्याचा पहिला दिवस आला. कीर्तनकार महाराज व्यासपीठावर आले. सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणलं. रामकृष्ण म्हणाले सुरुवात केली. जसं यानं कीर्तनाले सुरुवात केली तसा त्यानं घन ठोकाले सुरुवात केली. यानं रामकृष्ण हरी म्हणला, त्यानं घन ठोकणं सुरू केला. टन 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 टन. त्याचा घनाचा आवाज याच्या माईक मध्ये घोषे. आयोजक कुठे गेले म्हणे. आयोजक आले. मी कीर्तन सुरू करता, आपण थोडस हे आम्हाला त्रास होता बा, हे बंद करावं बा. पोरं गेल्या, त्याच्या घरी गेले. पोरांनी सांगितलं मी बाबाजी आता कीर्तनाला सुरुवात आहे, आजच्या दिवस दुकान बंद ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे म्हणे, तुम्ही तुमचं काम करा, मी मोह काम करतो. म्हाताऱ्यानं घन टोकणं बंद केला. पोरं वापस आले. महाराज जी म्हणते दुकान काही बंद होणार नाही, तुम्ही कीर्तन सुरू ठेवा. महाराज म्हणे दुकान नाही बंद होत तर मी कीर्तन बंद करतो. महाराजनं त्या दिवचं भागवत कॅन्सल केलं. उद्या करू म्हणे भागवत. इकडं कॅन्सल केलं भागवत. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराज स्टेजच्या खाली उतरले, त्याने घन टोकणं बंद केलं. दुसरा दिवस आला महाराज भागवताचा. भागवतकार वर आले. पुन्हा अलंकापुरी सुरू केलं. जसं कीर्तनाला सुरुवात झाली तसा त्यानं पुन्हा घन टोकणं सुरू. पुन्हा दुसऱ्या दिवशी भागवत कॅन्सल केलं. वैभव पुन्हा घन ठोकणं बंद झालं. असं करता करता 7 दिवस काही भागवत झालं नाही. आता 7 दिवस भागवत झालं नाही तर लोक चिडल नाही कर महाराज. आणि हे काही काम चांगल्याच आहे. वाईट कामात जर हे केलं तर जमून जाईल, कसं आहे बजेट बसेल. पण चांगल्या कामात जर अडथळा निर्माण केला तर हे काही बरं नाही महाराज. फार मोठं नुकसान. मला सांगायचं आहे हा दृष्टांत. याच्यातून सिद्धांतही तुम्हाला सांगू. वाईट विचार मनात आणू नका. सप्ताह झाला. सप्त्याला 4-5 वर्ष झाले. जवळपास 70-72 वर्षाची वय होऊन गेली म्हाताऱ्याची. 70-72 वर्षाची वय झाली. काही काळानंतर म्हाताऱ्याला लकवा मारला. लकवा ज्यांनी कार्यक्रम ते पोरांनो शांत ठेवा. लकवा मारला. आणि लकवा मारल्यानंतर परिस्थिती काय असते हे सर्वांना माहित आहे. साधं जेवण नाही करताय, साधे बाहेर नाही जात आहे. त्याचा सर्व हाताला थरकाप सुटतो महाराज. तो जाग्यावरचा झाला. महाराज 5 वर्ष जाग्यावर राहिला. 5 वर्ष.
5 वर्ष जाग्यावर आहे. जाग्यावर त्याची संडास बाथरूम, जाग्यावर जेवणाची व्यवस्था, सर्व गोष्टी जाग्यावर. म्हातारी बाई होती, म्हातारी बाई त्याची सेवा करत होती. आता नाईलाजानं करावं लागत होतं, पटत नव्हतं म्हाताऱ्याचं, पण करावं लागत होतं. एक सून होती, एक पोरगा होता. पेरणीची वेळ झाली, मिरगाची वेळ होती, पेरणीची वेळ होती. म्हातारीनं गडबडीत 8 वाजता म्हाताऱ्याला जेवायला देऊन दिलं. जेवण केलं, पण पाणी काही पाजलं नाही. दरवेळेस उशाकडं पाण्याची चरवी ग्लास ठेवत होता. त्या दिवशी तिला काय वाटलं का, तिने पैशाकडं चरवी ठेवली पाण्याची, एक ग्लास ठेवला त्याच्यावर. तिला आठवण नाही राहिली. सून, पोरग, म्हातारी बाहेरून घराले कुलूप लावलं, कारण तो काही बाजाच्या खाली उतराचा नव्हता आणि त्याच्या घरात काही कोणी जायचं नव्हतं. बाहेरून कुलूप लावलं आणि हे सर्व पेरणीसाठी शेतात गेले महाराज. याला 9:30-10 वाजता खूप ताण लागली महाराज, खूप ताण लागला. याला वाटलं आता पाणी पिलं पाहिजे. यानं पाणी काही दिशे नाही, कसं प्यावं, कसं करावं. यानं खूप ताण सहन केली महाराज. 11 वाजेपर्यंत ताण केली. 11:30 वाजता पुन्हा याला पाण्याची आठवण आली. याला वाटलं आता पाणी नाही पिलं तर मेल्याशिवाय राहत. यानं मग बाजावरच्या बाजावर पलटी मारली. बाजावरच्या बाजावर पलटी मारली. उशाकडं पाहते तर तिथं पाण्याची चरवी काही म्हाताऱ्याला दिसली नाही. याला वाटलं आता मेल्याशिवाय राहत नाही. यानं हळूहळू लक्ष पैशाकडे गेलं आणि तिथं पाण्याची चरवीने एक ग्लास दिसला महाराज. यानं बाजावरच्या बाजावर फिरणं सुरू केलं. पैशाकडं मुंडकं आणलं आणि हळूहळू कमरेतून खाली बघला. अर्ध शरीर बाजावर होतं महाराज, अर्ध शरीर खाली गेलं आणि असा थरथर हात कापत त्या चरवी जवळ गेला. पण हाताच्या थरकापानं चरवी गणून गेली, पाणी सांडून गेलं आणि म्हातारा जसा बागला तसाच राहिला. तसंच त्याला मरण आलं, तसंच मरण आलं महाराज. याचं अर्ध शरीर बाजावर होतं आणि अर्ध शरीर फोल्ड झालं, एल साईज झाली त्याची, एल साईज. अर्ध बागलं, तोंड फाडलं, 2 हात असेल, तसाच मरून राहिला. 12-12:15 मेला. माणूस जर रात्री मेला तर आम्ही का करतो, तूप मूप लावून त्याला नरम पाडतो. पाडते का इकडे तूप लावते ना बाबाजी. रात्री माणूस मेला तूप लावते. यान सकाळी हातपाय याचे बागले पाहिजे. आता ह्या 12:15 मेला तर बाया किती वाजता येते मावशी? 6 वाजता बाया येते पावसाळ्याच्या पेरणी करून. ह्या 6 वाजेवरी तसाच राहिला. ह्या बिलकुल कडक येऊन गेला, बिलकुल टाईट वेल्डिंग केल्यासारखं टाईट आला. म्हातारी आली, पोरं आलं, सून आलं. म्हातारीनं कुरूप काढलं. म्हातारीला बुडा दिसला. म्हातारीच्या मनात शंका आली, म्हातारा कधी कवायत करत नाही बा, आज म्हातारा कसा कवायत करून राहिला. म्हातारी म्हाताऱ्याजवळ गेली. अजी उठा, म्हातारा लंबा. पोराले म्हणते, बाल्या बाप गेला म्हणते. लावले नातेवाईकाले फोन. म्हाताऱ्याला भीतीच्या आधारानं टेकवलं महाराज. 2 पाय असे सरळ ठेवले आणि भीतीच्या आधारानं तोंड फाडून हात वर, अर्धी चादर वर पांघरणी, अर्धी खाली ठेवलं कसं तरी रात्रभर. पुन्हा रात्रभरात कडक घेऊन गेला महाराज. सर्व पाहुणे आले. सकाळी 9-10 वाजता. गावातले काही 30-40 लोक होते. आता गावात काही कोणासोबत पटत नव्हतं. गावातले काही जास्त लोक नव्हते, 30-35 लोक, 80-90 लोक त्याच्या मैतीले होते. महाराज खुर्ची ठेवली, खुर्ची पुढं पाठ ठेवला. आता म्हातारीची आंघोळ करायची बा. म्हातारीची पाठ खुर्चीला मांग टेकवली, ती म्हातारीचे 2ही पाय असे झाले, कडक येऊन होता. आणि म्हातारीचे पाय पाटावर टेकले तर आंघोळ कशी तरी अदर कच्ची धुतली महाराज. हो, कुठं पाणी लागलं कुठं नाही लागलं. शैलेश आंघोळ झाली. आता तिरडी तयार केली. आता तिरडीवर याले ठेवायचा. याचं मस्तक उशावर ठेवलं तर 2 पाय भडकन असे झाले. पाय खाली टेकवलं तर ह्या कमरेतून भडकन असावं. लोक म्हणे हे गावातून भूत नेल्यासारखं होईल म्हणे. न्याचं कसं. एक बिरबलासारखा चतुर माणूस त्या गावात होता महाराज. बिरबलासारखा चतुर माणूस त्या गावात होता. तो म्हणे, पहा म्हणे, याले जर चांगलं सोयीस्कर. आता हऱ्यानं भऱ्यानं ह्या मेलाच म्हणे. आता काय करायचं म्हणे, वाड्याच्या घरून करवत आणायचं म्हणे. वाड्याच्या घरून करवत आणायचं म्हणे. आणि करवत आणून त्याची कंबरतून 2 गेडं पाडायचे म्हणे. कमरेतून 2 गेडं पाडायचे म्हणे. ते गेडं रचायचे ना मग याले स्मशानात. लोकायले पटलं महाराज. आता हऱ्यानं बऱ्याने ह्या मेलाच बा. तसंही केलं तरी फरक पडत नाही. ठरलं, आणला करवत, लावले दोघांना 2 इकडून पाय खस 3-4 इकडून तिकडं होत नाही. 2 गडं पडले महाराज. रचले, फुलं टाकले अंगावर, हार चढवले, गुलाल बुक्का टाकला, झाले, उचलले. 70-80 होते.
मयत अशी रंगात आली ते कधी मयत रंगात नाही येत महाराज. फटाके फोडले तर फोडते एखाद्या माहितीत इचक बुडा असंत, पण त्या माहितीत फुलजड्या लावे महाराज. कोणी चक्र्या लावे, कोणी झाड लावे. एखाद्या माहितीत एखादीच बाई मुरले फेकते, त्याच्यात 10-12 बाया. आनंदाची मळ होती महाराज. कोणासोबत पटत नाही तर महाराज ही पद्धत त्याच्या ठिकाणी होती. सर्व बरोबर झालं, पण त्याच्या गाव त्या गावची खासियत होती महाराज. स्मशानात जायचं असलं की हायवे ओलांडून स्मशानात जायचं होतं. ही परंपरा होती त्या गावात. त्या हायवेवर 2 पोलीस लोक उभे होते महाराज. 2 पोलीस लोक हायवेवर उभे होते. हायवे ओलांडून जा लागत होतं महाराज. स्मशाना पुढं त्या हायवेवर 2 पोलीस लोक उभे होते. एक साहेब एका साहेबाच्या कानात म्हणे, साहेब हे प्रेत अजबच दिसून राहिल्याची म्हणे. आजपर्यंत अशी अंत्ययात्रा नाही पाहिली म्हणे. लोक हसून राहिले म्हणे, लोक चक्र्या पेटवून राहिल्या म्हणे, झाडं उडून राहिले म्हणे, अजबच दिसली म्हणे. इसाम्यासाठी हायवेवर प्रेत खाली ठेवलं. हो, हायवेवर प्रेत खाली ठेवलं. माणूस बाया लढते पण तिथं हसत होते लोक महाराज, कारण ह्या मेला गावातली पिढा गेली. एक हुशार पोलीस होता, ती इसाम्या जवळ ते गेला. तिथले इसाम्यावर काही काही गावची परंपरा असते महाराज. इसाम्यावर गेल्यावर त्या महाराज त्या मैतीच्या अंगावरचे हार पुलं काढले, आणि हार पुलं काढले. त्या पोलिसाला दिसले बुड्याचे 2 गेड. तो मोठा साहेब म्हणे लहान साहेबाले, साहेब हे तशी भानगड नाही झाली म्हणे, ह्या लोकांनी याले मारून टाकलं म्हणे, म्हणून हे सर्व लोक लढायचे तर हसून राहिले म्हणे. हो, म्हातारा तिथंच ठेवला पोलिसांनी. एवढ्याले 80 जणाले गाडी बोलवली, गाडीत दाबलं, 80 जणाला जैलात दाबलं महाराज. हो, 80 जणाला जैलात दाबलं. दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांत सांगायचा असा आहे, या म्हातारानं आयुष्यभर कामं केले. याले कोणाच्या सोयरिकीत पोहे खाले बोलवलं नाही का, ह्या सोयरिकच मोडून टाके. यानं कोणतं तरी चालू काम बंद पाडलं महाराज. माणूस मेलात हो, पण 80 लोकाले जैलात दाबून मेला. हे ताकद त्याच्यात होते. काही काही लोकांची खासियत असते महाराज. आपल्या गावचे लोक चांगले आहे, तुमच्यापासून चांगले आहे. भाषा समजते ना, नाही तर भाषेचा फरक आहे महाराज. इकडे जेवण करायला गेलो, आदरणीय भोयर काकाजींच्या घरी सुंदर जेवणाची व्यवस्था केली. टाळ्या वाजवून द्या महाराज. काही काही ठिकाणी जेवण करायला गेलो, सांगत आहो, वाईट नाही सांगत आहो, भाषा सांगत आहो फक्त. आता तुमच्याकडे इकडे भाषा आपली तुमची सारखीच आहे. इकडे वाडूकाच म्हणते, वरण वाडूका, वाडूका म्हणता ना, भाजी वाडूका. आमच्या इकडे तेच चालते. पण मी पुसत साईड गेलो कीर्तनाला, तिकडे वाडूका नाही म्हणत, वरण घालू का, भाजी घालू का, भात घालू का, पोळी घालू का. खरी गोष्ट आहे. हा पूर्ण संच 7 जण नेले मी 4 व्हीलरनं कीर्तनासाठी गेलो महाराज. कीर्तनासाठीच गेलो. तिकडे पद्धत अशी होती, ज्यांच्या घरी पंगत होती त्यांच्या घरी पात्र 60 टाकले. आता मी महाराज असल्याच्यानं पहिल्या पातळीवर नंबर माया, माया संच माया मांग मग एक 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 सर्व पदार्थ वाढले होते बाबाजी. सर्व पदार्थ वाढले होते. वरण भात भाजी पोळी जिलेबी सर्व वाढलेलं होतं. फक्त हिरवी मिरची वाढायची राहिली होती. मी बसलो, शांतीपाठ घेतला. याईने सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणलं, घ्या आशिष महाराज म्हणे. मी पहिला घास घेतला आणि तोंडात टाकाचा, काकू आली हिरवी मिरची घेऊन. महाराज मिरची घालू का म्हणे. समजलंच नाही, मी पाहतच राहिलं. महाराज मिरची घालू का. हे धोतर पकडलं. 2 दिवस जेवलो नाही महाराज. बरं झालं कीर्तन झालं होतं. कीर्तन नसतं झालं ना, मायासारखा महाराज बुजाड मी होय म्हणून सहन करावं. डडमल महाराज तुम्ही असते आणि दुसरे महाराज असते ना, तर बुजाड बाजाड होऊन पडून गेले असते. आहे का ना भाषेचा फरक. भाषा तिकडे हे आहे महाराज. मग सांगितलं नाही महाराज म्हणे आमच्याकडे भाषाच अशी आहे, म्हणून आपली भाषा चांगली आहे. म्हणून मी विचारून खात्री करून घेतो कुठं की भाषा समजते का नाही बा. म्हणून आजचं भजन आहे, आणि त्या भजनाच्या शेवटच्या चरणात सांगतात, शिक्षण देऊनी केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होळी, अज्ञानाची करुणी होळी.
शिक्षण देऊनी केली दिवाळी अज्ञानाची करुणी होडी दास तुकड्या माने मन रंगल दास तुकड्या माने मन रंगल माझ्या गावत मंदिर शोभल माझ्या गावत मंदिर शोभल माझ्या गावत मंदिर शोभल जीवा भावाला जेव्हा मी पाहिलं जीवा भावाला जेव्हा मी पाहिलं माझ्या गावत मंदिर शोभल माझ्या गावत मंदिर शोभल माझ्या गावत मंदिर शोभल भजनाच्या शेवटच्या चरणात सांगितलं नीट ऐका महाराज. शिक्षण देऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होडी दास तुकड्या म्हणे मनरंगल माझं गावचं मंदिर. शोभल भजन महत्वाचं आहे आजचं महाराज ऐका. ज्याच्यातून शिक्षणाचा प्रसार झाला, ज्याच्यातून भक्तीचा प्रसार झाला, ज्याच्यातून काय शोभलं पाहिजे याचं संकेत महाराजांनी दर्शवलं. त्याच्यात सांगितलं की शिक्षण देऊन केली दिवाळी. फटाके पडून दिवाळी नाही महाराज. एखाद्या पोराला पुस्तक लागत असेल तर पुस्तक घेऊन द्या. शिक्षण देऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होडी. होडी कशाची करावं? मोठे मोठे खोडं जाडून गौऱ्या जाडून होडी नाही तर गावातला केर कचरा जाडून होडी करावी आणि त्याच्यात असलेला माणसाच्या मनातला अहंकाराचा नाश करून होडी पेटली पाहिजे महाराज. वाईट गोष्टीचा सत्यानाश त्या होडीमध्ये झाला पाहिजे. आणि शिक्षण देऊन केली दिवाळी आनंदाची दिवाळी करा, अज्ञानाची होडी करा. त्याच गावात त्याच ठिकाणी दास तुकड्या म्हणे मन रंगल माझं गावचं मंदिर. जिथं स्वच्छता आहे, जिथं शिक्षणाने दिवाळी होते आणि अहंकाराची होडी जडते त्या ठिकाणी संताचा जन्म झाल्याशिवाय राहत नाही, संत उतरल्याशिवाय राहत नाही. हे संताचं कारण आहे महाराज. ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, ज्या ठिकाणी किटकिट आहे त्या ठिकाणी संत येत नाही महाराज. म्हणून साधू संत याची घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत आमच्या गावात आले पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून या पोराची संगत महत्वाची आहे. दोघं भाऊ होते, दोघं मित्र होते महाराज. एक अजय होता आणि एक विजय होता. नीट ऐकाय शेवटचे 25 मिनिट. दोघं मित्र होते. दोघा मित्राचं नाव दोघाच्या बापानं मित्र होते चांगले असे. लहान पहिल्या वर्गात टाकलं. पहिल्या वर्गापासून 4थी पर्यंत जिल्हा परिषद मध्ये शिकले. आणि मग पुन्हा यायचं दोघाचंही नाव 5व्या वर्गात टाकलं. पण त्याच्यामध्ये असं होतं, अजय नावाचा पोरगा खूप हुशार होता आणि विजय नावाचा गापल होता. त्याला शिक्षणातलं कमी येत होतं नाहीच्या बरोबरीनं. पुन्हा महाराज 7व्या वर्गापर्यंत मिळून शिकले. सरकारचा नियम आहे 10वी पर्यंत पास करत न्यायचं. 9व्या वर्गापर्यंत 10वी बोर्डाची परीक्षा महाराज. हे 8वी पर्यंत पास झाले. 9व्या वर्गात गेले. 9वा वर्ग कसं मस याचा पेपर पाहून ह्या पास झाला. तिथपर्यंत निभलं याचं. 10व्या वर्गात गेले महाराज. अजय हुशार आणि तो विजय होता. त्याला काही शाळेतलं येत नव्हतं, कळत नव्हतं महाराज. बोर्डाची परीक्षा आली जवळ. 10व्या वर्गात गेले. बोर्डाची परीक्षा आली. दिवाळी झाली. बोर्डाचे फॉर्म निघले. फॉर्म भरले. पेपराची तारीख वेळ कळला महाराज. तारीख वेळ कळला. तारीख जवळ आली. याच्या मनात विचार आला, आता काही आपलं जमत नाही. 9वी पर्यंत शिक्षण झालं, आता 10वीत आपण नापास झाल्याशिवाय राहत नाही. मनात विचार झाली. पण गुरुदेवाचा आशीर्वाद म्हणावं लागेल. दोस्ती चांगली प्रामाणिकाची होती त्यांची. गुरुदेवाचा आशीर्वाद. समोर पुढच्या टेबलवर लागला हुशार पोराचा नंबर आणि त्याच्या मागच्या टेबलवर लागला गापल पोराचा नंबर. गुरुजीनं पेपर वाटले आणि गुरुजीनं पेपर वाटल्यावर गुरुजी बाहेर गेले. विजयनं अजयकडे हात जोडले. पाय बापू म्हणे 9वी पर्यंत तू या भरोशावर आलो, आता 10वीत मला पेपर दाखव, पास होतो. 2 जर पेपर दाखवला नाही तर नापास झाल्याशिवाय मी बरी गत नाही. तू जर दाखवशील तर पास होईल. याले वाटलं आपलाच मित्र आहे, दाखवलं पाहिजे. यानं पूर्ण विषयाचे पेपर दाखवले महाराज. 1.5 महिन्यानं निकाल लागला. दोघंही पास झाले. दोघांनाही आनंद झाला. मग एकाच कॉलेजमध्ये दोघांना ऍडमिशन केलं. 11वी निघली. पुन्हा 12वी आली. 12वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली. फॉर्म भरले. दिवाळी झाली आणि पेपर परीक्षेची तारीख ठरली. वेळ ठरला. तारीख हळूहळू जवळ आली.
पुन्हा गुरुदेवाचा आशीर्वाद झाला असं म्हणाले काही हरकत नाही. आणि दोघाचा रोल नंबर एका मागे एक आला. पुन्हा गुरुजीनं पेपर वाटावं आणि यानं हात जोडावं. पाय बापू म्हणे 10वी तुझ्या भरोशावर काढली, थोडस 12वीचे 6 विषयाचे पेपर दाखव म्हणे, तुझ्या भरोशावर पास होऊन जाईल, तुझे काही उपकार विसरणार नाही. त्याला वाटलं आपलाच मित्र होय, त्यानं दाखवावं महाराज पेपर, 1.5 महिन्याने निकाल लागावं, दोघंही पास व्हावे, दोघाले आनंद व्हावा. मग ह्या इकडे गेला शिकण्यासाठी, तो तिकडे गेला. छोटे मोठे शिक्षण सुरू होते यांचं. आणि गेल्या 1.5-2 वर्षांनी एका छोट्या मोठ्या नोकरीसाठी दोघाचा इंटरव्ह्यू होता महाराज. त्याने फॉर्म भरले, त्या नोकरीवर लागासाठी थोडासा इंटरव्ह्यू होता. पुन्हा गुरुदेवाचा आशीर्वाद झाला. एकाच कॉलेजमध्ये नंबर लागला महाराज. नागपुरात एकाच कॉलेजमध्ये नंबर लागला, एकाच रूम मध्ये. हुशार पोरगा जाऊन अभ्यास करत होता. आणि ह्या गेला मग विजय नावाचा पोरगा, ज्याला काही येत नव्हतं. तो का म्हणे तू बयाड झालास का म्हणे, ही परीक्षा नाही म्हणे, हा इंटरव्ह्यू होय म्हणे. एका खोडली मध्ये एकट्याले दाबते म्हणे, प्रश्न विचारते म्हणे. विजय पोरगा म्हणे तू ऐकून घे मित्रा माझ्या म्हणे, तू जर अंदर गेला, अंदरून दार लावून देईल म्हणे आणि तुला प्रश्न विचारल म्हणे, मी बाहेरच्या खिडकीमध्ये, बाहेरून खिडकीमध्ये बसतो म्हणे, तू गुरुजीनं सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर फक्त मोठ्या आवाजात द्यायचं म्हणे. मला बाहेर आवाज आला का मी पेनाने हातावर लिहून ठेवतो म्हणे. ठरलं महाराज, ठीक आहे म्हणे. तसं हुशार पोराचा नंबर लागला. हुशार पोरगा अंदर घेतला, अंदरून दार लागलं. गुड मॉर्निंग सर्व झालं. हुशार पोराला गुरुजीनं प्रश्न विचारला. हुशार पोराला प्रश्न विचारला, सांग म्हणे आपण कोणत्या ग्रहावर राहतो. याले सांगू नव्हतं का उत्तर मोठ्या आवाजात द्यायचं. यानं मोठ्यानं उत्तर दिलं, सर म्हणे पृथ्वीवर. खिडकीच्या बाहेर आवाज गेला, विजयला ऐकायला गेलं, त्यानं नंबर 1 पृथ्वीवर लिहून ठेवलं महाराज उत्तर. गुरुजीनं प्रश्न दुसरा विचारला, सांग म्हणे भारताचे पंतप्रधान कोण. त्यानं हुशार पोरानं मोठ्या आवाजात उत्तर द्यावं. त्याला सांगू नव्हतं मोठ्या आवाजात द्या म्हणून. त्यानं सांगितलं नरेंद्रभाई मोदी. त्याला बाहेर ऐकायला गेलं महाराज, यानं लिहून ठेवलं नंबर 2 नरेंद्रभाई मोदी. गुरुजीनं तिसरा प्रश्न विचारला, वैभव सांग म्हणे भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं. यानं सांगितलं, सर म्हणे मोठ्यानं सांगितलं, सर 1942 पासून चळवळ सुरू झाली म्हणे, त्याच्यात अनेक युद्ध झाले म्हणे, आंदोलन झाले म्हणे, बांब फुटले म्हणे आणि 1947 मग स्वतंत्र झालं बा. इंटरव्ह्यू संपला, हा बाहेर गेला, याचा नंबर संपला आणि त्याचा नंबर लागला. त्याचा नंबर लागला, ह्या आला खोलीमध्ये, अंदरून दार बंद झालं. नमस्कार चमत्कार झाला. गुरुजीनं आल्या याले खुर्चीवर बसवलं महाराज. कोणाले ज्याले काही येत नव्हतं त्याला खुर्चीवर बसवलं. बसला खुर्चीवर, पलगत मारून बस म्हणे. पलगत मारून बसला. गुरुजीनं पहिला प्रश्न विचारला, सांग म्हणे तू सध्या कुठं बसून आहे. याले वाटलं इंटरव्ह्यू वेगळा असते बा, म्हणजे जे विचारलं त्याच्याही अलिप्त उत्तर द्यावं लागते. यानं हातावर पावन सांगावं, सर म्हणे पृथ्वीवर. गुरुजी पाहत राहिले, उत्तर चूक दिलं. दुसरा प्रश्न विचारला, सांग म्हणे तुझं पूर्ण नाव काय. याले वाटलं आपलं बरोबर आहे. सांग म्हणे तुझं पूर्ण नाव काय. यानं हातावर पाहून याला दिसलं, सर म्हणे नरेंद्रभाई मोदी. गुरुजीनं पुन्हा विचारलं, सांग तुझं पूर्ण नाव काय. यानं पुन्हा उत्तर देत झालं, सर नरेंद्रभाई मोदी. तर गुरुजीला वाटलं एवढा मोठा भारत देश आहे बा, 2-2 नावाचे माणसं आहेत, असं बा ह्या एखादी नरेंद्र मोदी. गुरुजीनं तिसरा प्रश्न विचारला, महाराज सांग म्हणे तुझा जन्म कधी झाला. यानं हातावरचं पाहून घ्यावं. यानं सांगितलं, महाराज सर माझा जन्म का म्हणे 1942 पासून चळवळ सुरू झाली म्हणे. 1942 चळवळ सुरू झाली म्हणे, अनेक युद्ध झाले, आंदोलन झाले, हो बंदुकीच्या गोळ्या मारल्या आणि 1947 मी स्वतंत्र झालो म्हणे. ही परिस्थिती आमच्या संगतीची आहे महाराज. संगत 2 पद्धतीची आहे. रात्रीचे मित्र कमी केला. रात्रीचे मित्र केले तर आयुष्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. दिवसाचे उजेडाचे मित्र असले पाहिजे महाराज. ज्या मित्रांनी सांगावं की माणसाने माणसाशी माणसा सम, हा जीवनातला फार मोठा धर्म आहे महाराज. जे शाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं. काही कार्य होतं शाहू महाराजांचं, काही कार्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. अरे त्या संभाजी महाराजाचं नाव घेतलं तर अंगावरचे काटे उभे होते. ज्याला मरणाने हात जोडले त्याचं नाव संभाजी महाराज होतं महाराज.
ज्या तानाजीमुळे शिवाजी महाराजांनी गड जिंकला. अरे तानाजीच्या पोराचं लगीन ठरलं होतं, पण शिवाजी महाराज आणि तानाजीच्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका घरी आल्या. महाराज शिवाजी महाराज गेले, अरे आपल्याला सिंहगडासाठी युद्ध करायचं आहे, सिंहगड जिंकायचा आहे. ज्या तारखेवर तानाजीच्या पोराचं लग्न होतं त्या तारखेवर युद्ध करायचं होतं. अरे तानाजी सारख्या माणसानं, तानाजी सारख्या राजानं पत्रिकेच्या चरा तुकडे करून फेकून द्यावं, सांगावं आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन रायबाचं. आणि त्या गडावर गड जिंकण्यासाठी जावं महाराज. गड आला पण सिंह गेला आणि वीर तानाजी. काय तानाजीचं नाव होतं महाराज. तुमचं आमचं काम काय आहे? आम्ही सख्या भावाच्या हिशातून हिस्सा मागून राहिलो, सख्या भावाचा हिस्सा आम्ही खाऊन राहिलो. इथपर्यंत आमचं मनस्थिती पोहोचलेली आहे. कुठंतरी ही मनस्थिती चांगल्या कामात लागली पाहिजे. त्याच्यासाठी वंदनीय महाराज गाडगे बाबा या संतांचे वाङ्मय, ज्ञानेश्वर महाराज तुकोबारा या संतांच्या वाङ्मयानुसार आम्हाला जीवन जगायचं आहे. कारण या जीवनात काहीच नाही महाराज. आला तसा गेला यमापाशी, तुकड्यात असं म्हणे व्यसनी बुडाला. व्यसनात बुडलो, ही मजा कुठवरी भोगाल, कुठवरी भोगशील मौजा. मग येथील यमाच्या फौजा आल्याशिवाय राहणार नाही माणूस. म्हणून मजा कुठं करावी, आनंद कुठला घ्यावा, आनंद चांगल्या कार्यातला घेता आला पाहिजे. महाराजांनी तो सांगितला काही हरिनाम घे पुकाचे, जपमान तुटतील बंद सारे भवपास या जीवाचे. म्हणून जीवा भावानं जव मी पाहिलं आणि माझं गावाचं मंदिर शोभलं. हे कुठंतरी दायित्व आम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही संतांच्या माध्यमातून जीवनात काहीतरी घडवलं पाहिजे. ज्या साधू संतांनी आपल्या जीवनातले अतोनात परिश्रम करून चंदनासारखे दिसले आणि आम्हाला सुगंध दिला, त्या साधू संतांच्या संगतीने आम्हाला या जीवनात जगायचं आहे. कारण संत सांगतात, महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सर्वदा, भजावे गोविंदा भक्ती देह जाणार आहे. म्हणून जाता जाता चांगलं कार्य करा. महाराज एवढंच सांगतो. जाता जाता छोटासा प्रसंग 5 मिनिटाचा. सुंदर घर होतं. घराला वॉल कंपाऊंड होतं. 2 पोरं होते, 2 सुना होत्या. लग्न झालं होतं. दोन्ही पोरं तालुक्यासारख्या ठिकाणी छोटे मोठे काम करत होते महाराज. छोटे मोठे काम करत होते. मोठी सून आशा वर्कर होती गावात, लहान सून घरचे कामं करत होते महाराज. ऐका 5 मिनिटाचा दृष्टांत म्हणला, अंगावरची काठी उभी होईल. लहान सून घरचे कामं करत होते. दोन्ही पोरं कामावर गेले होते. आशा वर्करचं काम आशा वर्कर ते मोठ्या सुनेने सांभाळलं होते. बाहेर गेली. लहान सुनानं गॅसवर वरणाचं कुकर ठेवलं. काम आलं महाराज, बाहेर गेली. वरणाचं कुकर गॅसवर ठेवलेलं होतं. अंगणात आजोबा आजी नातवंडांना खेळवत होते. गॅसवर असलेल्या कुकरच्या 3-4 शिट्ट्या झाल्या. सासूच्या कानावर गेल्या. सासूला वाटलं की वरण शिजत आहे, वरणाची गॅस बंद केलं पाहिजे. वरण जर जळलं तर सुनबाई ओरडल्याशिवाय राहणार नाही. दोघाची गडबड होईल, दोघाचं भांडण होईल. घराला 3-4 पायऱ्या होत्या. सासू गडबडीत निघली. पायऱ्या चढता चढता पाय घसरला महाराज. सासू अंगणात कोसळली. छातीला जोरदार मार लागला. डोकं फुटलं, डोक्यातून रक्त गेलं महाराज. घराजवळच्या 2-4 लोकांनी ऑटो बोलावला. म्हाताऱ्यांनी ऑटोत टाकली. 2-4 लोकांनी ऑटो घेऊन दवाखान्यात नेलं. तालुक्यासारख्या ठिकाणी मोठ्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासावं आणि डॉक्टरांनी म्हातारीला ICU मध्ये भरती करावं. ICU मध्ये तिची ट्रीटमेंट सुरू होती. डॉक्टर साहेब ICUच्या बाहेर आले. म्हाताऱ्याने विचारावं, साहेब कशी आहे माझ्या पत्नीची तब्येत? डॉक्टरांनी सांगावं, अहो बाबा, तुमची पत्नी मरणाच्या दारात उभी आहे, ती जगू शकणार नाही. आणि ती जगेले तरी तिचं ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. म्हातारा म्हणाला, करा ना डॉक्टर साहेब ऑपरेशनला सुरुवात. डॉक्टरांनी सांगावं, अहो आजोबा, ऑपरेशनला जवळपास 8 लाख रुपये खर्च आहे म्हणे. 4 लाख आधी भरा आणि ऑपरेशन सक्सेस होईल तेव्हा 4 लाख भरा म्हणे. म्हाताऱ्याला म्हणलं, ठीक आहे करतो काहीतरी. मोठं पोरग दवाखान्यात आलो. बाबा म्हणजे तुम्ही चला, सकाळपासून जेवण नाही केलं. म्हाताऱ्याला घरी आणलं. पत्नी ICU मध्ये भरती होती. सुनानं 3 ताट वाढले मावशी. 2 ताटावर दोघं भाऊ बसले. जेवणाला सुरुवात केली. म्हातारीने 2 घास पोटात टाकले. 3रा घास हातात घेतला. याला वाटलं एक वेळ यायला आठवण करून द्यावं. म्हातारीने सांगितलं मोठ्या पोरांना, अरे बेटे हो, तुमची माय मरणाच्या दारात उभी आहे रे. डॉक्टरांनी 8 लाख रुपये खर्च सांगितला तिच्या ऑपरेशनला. 2 लाख माझ्याकडे आहे, जरा 6 लाख रुपयाची जमव करा.
जरा 6 लाख रुपयाची जमवाजमव करा. मोठा पोरगा म्हणाला, "ओ बाबा कुठून आणायचे म्हणे पैसे?" "जाऊ द्या म्हणे, तसंही तिचं वय झालं आहे म्हणे, ती वाचून काय करणार आहे म्हणे आता म्हणे, ऑपरेशन करू नये म्हणे, वाचल तर वाचल नाही तर राहील म्हणे." म्हाताऱ्यानं तिसरा घास तोंडात टाकायचा टाटात टाकला. महाराज टाटाला नमस्कार केला, टाट पुढं धकावलं. लहान पोराकडे हात जोडले, "बेटा तू तरी पैसे दे." लहान पोरानं सांगितलं, "बाबा कुठून आणायचे पैसे, पोरांचं शिक्षण आहे, बँकेचं लोन आहे, कुठून आणायचे म्हणे पैसे." बापाने उत्तर द्यावा, "अरे ज्या वेळेत तुमच्या माईचा डिलिव्हरीचा टाइम आला होता, तुम्ही तिच्या पोटात होते आणि डॉक्टरांनी सांगितलं एक तर मुलं वाचू शकते नाही तर माय वाचू शकते. मायला वाचवायची असेल तर पोरांचे तुकडे करून बाहेर काढावं लागेल आणि पोराला वाचवायचं असेल तर मायची चिंता न करता पोराला जन्माला घालावं लागेल." पण त्या गुरुदेवाची, त्या भगवंताची कृपा झाली महाराज की सुदैवानं तुम्हा दोघांचा जन्म झाला आणि तुमची माय सुद्धा वाचली. त्या मायेनं सांगितलं डॉक्टरांना, "मी मेली तरी चालते पण माझ्या पोराला जन्माला घाला." पण तुम्ही तिघही वाचले महाराज, लहानाचे मोठे केले. अरे रात्री 1 वाजता नवरा दारावर आला तर बायको विचारते किती कमावून आणले, पण रात्री 12 वाजता जर पोरग दारावर आलं तर माय विचारते दिवसभर बाहेर होता, जेवला का नाही. शब्द मायेचा आहे महाराज. आणि त्या मायेसाठी तुम्ही म्हणून राहिले की काय होते ती वाचली नाही वाचली. दोन्ही पोरांनी नकार दिला. बाप म्हणे, "ठीक आहे, नका देऊ तुम्ही पैसे. माझ्या मुडगावला माझी 4 एकर जमीन आहे म्हणे, मी ती जमीन विकतो आणि माझ्या पत्नीला वाचवतो." सकाळ झाली महाराज, तालुक्यासारख्या ठिकाणी बाप गेला. एका व्यापाराला पकडलं, व्यापाराला शेतात नेलं. "साहेब हे पूर्ण वावर माझा आहे." व्यापाऱ्याने सांगितलं, "ठीक आहे बाबा, विक्रीचे कागदपत्र तयार करतो, 8 लाख रुपये 10 लाख रुपये देतो." म्हातारा म्हणाला, "हो साहेब, निदान 15 तरी लाख द्या, चांगलं वावर आहे माझं." व्यापाऱ्याने म्हणावं, "बाबा 10 लाख देतो, 5 जमत असेल तर ठेवा." म्हातारा म्हणाला, "ठीक आहे, 10 लाख तर 10 लाख." केले कागद तयार महाराज, सर्व विक्रीचे कागदपत्र तयार केले. म्हातारा व्यापाऱ्याच्या घरी गेला, व्यापाऱ्याच्या घरी बसले, कागद तयार झाले. 2 पोरांच्या सह्या लागत होत्या. व्यापाऱ्याच्या घरून व्यापाऱ्याच्या फोनवरून फोन लावला, दोन्ही पोराला व्यापाऱ्याच्या घरी बोलवलं. पोरं बसले सोप्यावर. बापाला, "अहो बाबा तुम्ही आम्हाला कशाला बोलवलं?" म्हाताऱ्याने सांगितलं, "पोरांनो, आपलं वावर विक्रीला काढलं मी, हे कागद तयार आहे, तुमच्या सह्या लागते म्हणून तुम्हाला बोलवलं." पोराने विचारलं, "कुणाला विचारून वावर विक्रीला काढलं?" म्हाताऱ्याने सांगावं, "माझ्या वडिलाचं वावर आहे, हे माझ्या माहितीप्रमाणे मी विक्रीला काढलं." पोरांनी म्हणावं, "अरे तुमच्या वडिलाचं वावर असलं तरी माझ्या आजोबाचं वावर आहे, त्याच्यावर हक्क तुमचा नाही तर आमचा चालतो." पोरांनी हातात कागद घ्यावा, कागद वाजावा, त्याच्यावर दिसली माहिती की हे वावर खरंच विक्रीला काढलं महाराज. त्या पोरांनी कागदाच्या चरा तुकड्या केल्या आणि त्या चरा चिटोरे फाडून जन्मदात्या बापाच्या अंगावर फेकून मारले महाराज. गाडीला किक मारली, दोन्ही पोरं चालते झाले. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बाप रडत होता, विचार येत होते मनात, काय करावं काय नाही करू, माझी पत्नी मरणाच्या दारात उभं आहे. पण तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या मनात देव जागा झाला आणि त्या व्यापाऱ्याने सांगितलं, "ओ बाबा काळजी करू नका, रात्रीचे 9 वाजले, फक्त आजची रात्र माझ्या घरी थांबा, मी देतो म्हणे तुम्हाला 8 लाख, उद्या सकाळ झाल्याबरोबर आपण दवाखान्यात जाऊ." म्हातारा रात्रभर झोपला महाराज. सकाळी झाली 6 वाजले. व्यापाऱ्याने 8 लाख रुपये रक्कम त्या बॅग मध्ये टाकली, मोठी गाडी घेतली, 4 व्हीलर मध्ये दोघं म्हातारा आणि व्यापारी बसले, पैशाची बॅग घेतली आणि हळूहळू तालुक्याला निघले. 7:30 वाजता तालुक्याच्या दवाखान्यात पोहोचले महाराज. ज्या काउंटरवर पोहोचले त्या काउंटरवर एक नर्स होती आणि ज्या म्हातारीला ज्या आयसीयू मध्ये टाकलं होतं तिथून एक नर्स बाहेर आली. तिची आणि हिची दोघीची नजर एकमेकीवर पडली. तिला समजलं. म्हाताऱ्याने पैशाची बॅग ठेवावी, नर्सला म्हणावं की "मॅडम हे पैसे आणले, करा ऑपरेशनला सुरुवात." काउंटरवरच्या नर्सनं म्हणावं की "बाबा तुमचं पेशंट ऑफ झालं म्हणे." म्हाताऱ्याला समजलं नाही. "हो मॅडम 8 लाख रुपये आणले, करा ना ऑपरेशनला सुरुवात." त्या नर्सनी पुन्हा सांगावं की "बाबा तुमची पत्नी तुम्हाला सोडून आज सकाळी गेली, ती या जगात नाही राहिली." म्हाताऱ्याला काही सुचत नव्हतं. म्हातारा म्हणत होता, "हो मॅडम 8 लाख रुपये कॅश आणली, करा ना ऑपरेशनला सुरुवात, करा ना काहीतरी इलाज." नर्स सांगत होती, "महाराज हो बाबा तुमची पत्नी सोडून तुम्हाला सकाळी गेली, आता ती या जगात राहिली नाही महाराज." दोन्ही पोरं दोन्ही सोना त्या ठिकाणी आले महाराज. म्हाताऱ्याला काही सुचत नव्हतं. पागलासारखा म्हातारा करत होता. आयसीयू मध्ये डॉक्टरांनी यावं ना म्हाताऱ्याला हात जोडावं, "बाबा माफ करा, आम्ही तुमच्या पत्नीला वाचवू शकलो नाही, सकाळी 5:30च्या सुमारास तुमच्या पत्नीचं निधन झालं, ती सोडून तुम्हाला गेली."
म्हाताऱ्याला काही सुचत नव्हतं. म्हाताऱ्याने बॅगची चेन काढावी, त्याच्यातला एक एक नोटा एक एक पैसा काढावा आणि सर्व डॉक्टरांच्या अंगावर फेकून मारावं. महाराज सर्व नरच्या अंगावर, पोरांच्या अंगावर, सुनांच्या अंगावर पैशाची उधळण केली. हे घ्या पैसे, हे घ्या पैसे, तुम्हाला पैसे पाहिजे, हे घ्या पैसे. पैशाची उधळण केली महाराज. आणि जोर जोरात एक वेळा महाराज म्हाताऱ्यांनी सर्वांकडे पाहिलं, सर्वांच्या नजरेकडे नजर फिरवून पाहिली. म्हातारा जोर जोरात रडून म्हाताऱ्याने व्यापाऱ्याची कंबर पकडली महाराज. आणि कंबर पकडून म्हातारा रडता रडता खाली बसला आणि म्हाताऱ्याने मान खाली टाकली. म्हाताऱ्याने मान खाली टाकली तर परत म्हाताऱ्याने मान वर उचलली नाही. डॉक्टरांनी नाडी तपासावून सांगावं की तुमची आई मरण पावल्यामुळे तुमचे वडील सुद्धा तुम्हाला सोडून गेले. महाराज जगात एक अशी दुर्लभ अंत्ययात्रा होती महाराज. एकच घर, पण त्या घरासमोर 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. एका खुर्चीवर बापाची आंघोळ चालू होती, दुसऱ्या खुर्चीवर मायेची आंघोळ चालू होती. एका खुर्चीवर नवऱ्याची आंघोळ तर दुसऱ्या खुर्चीवर बायकोची आंघोळ चालू होती. समोर प्रेत नवऱ्याचं चालत होतं, मागं प्रेत बापाचं चालत होतं, मायेचं चालत होतं. एका सरणावर माय जडत होती, दुसऱ्या सरणावर बाप जडत होता. एका सरणावर नवरा जडत होता तर दुसऱ्या सरणावर पत्नी जडत होती. आणि दोन्ही पोरं, दोन्ही सुना हंबरडा फोडून त्या ठिकाणी रडत होते. कधी रडत होते? कधी रडत होते महाराज? मेल्यावर रडत होते. अरे आई बाप दोन्ही माना देवा सम, तया पायी प्रेम ठेवोनिया. हे मायबाप म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई सारखे आहे महाराज. जिवंत आहे तिथपर्यंत माना. अरे माय समजली नाही. अरे स्वामी तिन्ही जगाचा, परंतु आई विना भिकारी. तिन्ही लोकांचा स्वामी आहे, पण शेवट माय नाही तर तो शेवट माणूस भिकारी आहे. माईची किंमत जर जाणून घ्यायची असेल तर ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा. अरे ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. माय म्हणजे काय तर दुधावरची साय महाराज. माय म्हणजे काय तर वासराची गाय. माय म्हणजे काय तर लंगड्याचा पाय. माय अशी शिदुरी आहे की ती उरतही नाही आणि पुरतही नाही. तिचं नाव माया. एक कवी फार सुंदर मायेसाठी ओढी लिहितात. नबीची चांदणी तू ग, चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागीन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. गायली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. होल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ज्याला माय नाही, ज्याला आई नाही, त्याने आईचा चेहरा आठवा आणि विचार करा की काय आहे माझ्या जीवनातले. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरची तू गमाला. गल्लो गल्ली पाहत फिरती तू गमला. गल्लो गल्ली पाहत फिरची तू गमाला. तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मी
आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्त नाही तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्त नाही अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही जिथपर्यंत मायबाप आहे त्या मायबाबाची सेवा करा महाराज. तेच गाडगे बाबांनी तुकडोजी बाबांनी सांगितलं, अरे जन्म देणाऱ्या मायबाबाची सेवा करा, तीच तुमची विठाई आणि माऊली आहे. कारण तुम्ही जर तुमच्या मायबाबाची सेवा केली तर तुमचे लेकरं तुमची म्हातारपणात सेवा केल्याशिवाय राहणार नाही. ही परंपरा जपता आली पाहिजे. आजचं जे भजन केलं त्या भजनाचा सार आपण 4 चरणाच्या माध्यमातून समजून घेतला. उद्या पुन्हा आपलं गोपाल काल्याची सेवा आहे, त्याच्यात काही गोष्टी आपण शिकून घेऊ, जाणून घेऊ आणि त्याच्यातून जे सांगता येईल मी माझ्या माध्यमातून काल्याचा विषय उद्याच्या कीर्तनात मी तुम्हाला सांगेल. म्हणून आजच्या कीर्तनात जे तुम्हाला समजलं हे आपल्या घरी शिदोरी बांधून न्या महाराज. या कीर्तनातून जास्त काही करू नका, पण जेवढं चांगलं सांगितलं नाही एकच गोष्ट आहे का, आमच्या जगण्यासाठी कुणाच्या डोळ्यात अश्रू आले नाही पाहिजे एवढीच काळजी घ्या, असंच जीवन जगा एवढंच सांगतो. सर्वांनी हातवर करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली